प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट, नंतर पाहिलं प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आणि नंतर पाहिलं प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. प्युअर या शब्दाचा अर्थ फक्त रेजिस्टर आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर नाही, म्हणून त्याला प्युअर रेजिस्टिव्ह म्हणतात. त्यामध्ये प्युअर इंडक्टर आहे, रेजिस्टर नाही आणि कॅपॅसिटर नाही, म्हणून त्याला प्युअर इंडक्टिव्ह सर्किट म्हणतात. या सर्किटमध्ये फक्त कॅपॅसिटर आहे, रेजिस्टर आणि इंडक्टर आहे नाही, म्हणून त्याला प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणतात. यानंतर आपण पाहिलं रेजिस्टर आणि इंडक्टर हे सिरीज मध्ये जोडले, आर आणि एल सिरीज मध्ये जोडले आणि त्याचं सर्किट पाहिलं, त्याला आर एल सिरीज सर्किट असं आपण पाहिलं. आर एल सिरीज सर्किट नंतर आपण पाहिलं आर आणि सी रेजिस्टर आणि कॅपॅसिटर हे सिरीज मध्ये जोडले, तर हे जे सर्किट आहे आर सी त्याला आरसी सिरीज सर्किट म्हणतात, त्याला आर एल सिरीज सर्किट म्हणतात. हे प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, हे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे आणि हे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट आहे. तर हे सर्किट आपण आजपर्यंत पाहिले. आज आपण पाहणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ आर एल सी, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर तिन्ही सर्किट मध्ये आहे आणि त्यावेळेला मग ते सर्किट कसं बिहेव करेल, त्याचं वर्किंग कसं होईल हे आपण आता पाहणार आहोत. तर आजचा पार्ट आज सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे, आर एल आणि सी तिन्ही कंपोनंट सर्किट मध्ये जोडलेले आहेत. काय जोडले? आर एल आणि सी हे सगळे सर्किट मध्ये जोडले तर याला आर एल सी सिरीज सर्किट म्हणतात. आणि ह्याच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिव्ह सोर्स P is equal to Vm sin omega t. Vm sin omega t हा अल्टरनेटिव्ह सोर्स जोडला. हे आहे रेजिस्टर R, हे आहे L आणि हे कॅपॅसिटर C. तर ह्या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये हे सगळे सिरीज मध्ये जोडले आणि ह्याला सिरीज कॉम्बिनेशन ऑफ RLC असं म्हणतात. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ RLC रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे सगळे एकत्र जोडले, सिरीज मध्ये जोडले तर त्याला सिरीज कॉम्बिनेशन ऑफ RLC असं म्हणतात. मग याच्यामध्ये काय रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तिन्ही सिरीज मध्ये जोडले आणि त्याच्या अक्रॉस तुम्ही P is equal to Vm sin omega t हा अल्टरनेटिव्ह सोर्स जोडला, हा अल्टरनेटिव्ह सोर्स जोडला. फिगर थोडी मोठी काढूया. रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तिन्ही सिरीज मध्ये जोडले आणि ह्याच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिव्ह सोर्स, डीसी सोर्स नाही, अल्टरनेटिव्ह सोर्स जोडला. काय सोर्सचं नाव इक्वेशन आहे P is equal to Vm sin omega t. हा जर सप्लाय जोडला, हा R, हा L आणि हे C या तिन्ही जर सिरीज मध्ये जोडले हे तीन आणि ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स जोडला तर या व्होल्टेज सोर्स मुळे करंट I या सर्किटमध्ये काय काय आता हे एक्सप्लेनेशन करताना रेजिस्टर R, इंडक्टर L and capacitor C are connected in series. Are connected in series. An alternating source P is equal to Vm sin omega t. P is equal to Vm sin omega t. Is connected across this series combination. Yeah, series combination across. Yeah, series combination across. Voltage source जोड़ा. तर सुरुवात आपण काय केली आहे की तिन्ही कंपोनंट, इलेक्ट्रिकल कंपोनंट तीन असतात. मी तुम्हाला सांगितलं रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तिन्ही सिरीज मध्ये जोडली
आणि हे तिन्ही सेरीजमध्ये जोडल्यानंतर त्याच्या अक्रॉस एक अल्टरनेटिव्ह व्होल्टेज सोर्स जोडला, एक अल्टरनेटिव्ह व्होल्टेज सोर्स जोडला, V इज इक्वल टू Vm sin ओमेगा t. जर हा सोर्स याच्या अक्रॉस जोडला या सेरीज कॉम्बिनेशनच्या, तर या सर्किट मधून करंट I वाहतो, या सर्किट मधून करंट I वाहतो. ज्यावेळेला हा करंट रेझिस्टर मधून वाहतो, ज्यावेळेला हा करंट हा रेझिस्टर मधून वाहतो, त्याला या रेझिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होतं, त्याला VR म्हणतात. R फॉर रेझिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज, VR. हाच करंट इंडक्टर मधून पुढे वाहतो आणि त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होतो त्याला म्हणतात VL, त्याला म्हणतात VL. आणि तोच करंट पुन्हा हाच करंट रेझिस्टर मधून व्हायला, इंडक्टर मधून व्हायला आणि कॅपॅसिटर मधून व्हायला आणि कॅपॅसिटर मधून करंट व्हायला, तर त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होतं त्याला VC असं म्हणतात. C फॉर कॅपॅसिटर, L फॉर इंडक्टर, R फॉर रेझिस्टर. व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर VR, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर VL आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर VC. VR इज इक्वल टू हे व्होल्टेज किती असतं, तर याचा रेझिस्टन्स, याचा यानी ह्या रेझिस्टन्सनं करंट व्हायला केलेला विरोध R आणि ह्यातनं वाहणारा करंट I. VR इज इक्वल टू I into R, I into R. VL, तर हा करंट I आणि ह्या इंडक्टरने केलेलं विरोध आहे करंट व्हायला, त्याला XL म्हणतो आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर VL इज इक्वल टू I into XL, I into XL. हाच करंट पुन्हा कॅपॅसिटर मधून वाहतो आणि याचं व्होल्टेज ड्रॉप होतं. हे किती असतं, तर यातनं वाहणारा करंट I आणि ह्यांनी केलेला विरोध, कॅपॅसिटरने केलेला करंट व्हायला विरोध, त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC असं म्हणतात. त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. I into XC म्हणजे VC, I into XL म्हणजे VL आणि I into R म्हणजे VR, I into R म्हणजे VR. आणि हे टोटल व्होल्टेज आहे, हे टोटल व्होल्टेज ते तीन कंपोनेंट मध्ये डिवाइड होतं. VR, P is equal to vector V is equal to vector VR plus VL plus VL plus VC. त्या तिघाची बेरीज VR, VL आणि VC, त्या तिघाची बेरीज म्हणजे हे अप्लाइड व्होल्टेज, हे अप्लाइड व्होल्टेज V is equal to VR plus VL plus VC. यात काय अडचण आहे का सांगा. ते आपण जे अप्लाइड व्होल्टेज लावलं त्याचे तीन कंपोनेंट झाले. एक व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टरला आपण VR म्हणतो, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर मध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो त्याला VC VL म्हणतो आणि कॅपॅसिटरच्या मध्ये जे व्होल्टेज ड्रॉप होतो त्याला VC म्हणतो. तर V हे तीन ठिकाणी डिवाइड होतो, VR प्लस VL प्लस VC. यामध्ये काय अडचण आहे का, बोला बोला. नितीन गायकवाड, रोल नंबर 17, बोला. आहे का गायकवाड? गायकवाड बोला. वैभव पाटील बोला. वैभव पाटील. हाँ सर. काय अडचण आहे का? नहीं सर नहीं. समजतंय? समजतंय सर. तर हे ह्या सर्किटचं याला ड्रॉप द RLC सिरीज सर्किट म्हणून हे सर्किट काढायचं. रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडलेले आहेत, एकाच सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि त्याला एक अल्टरनेटिव्ह सोर्स V इज इक्वल टू Vm sin ओमेगा t ने अप्लाय केला, त्याला जोडला, त्याच्या अक्रॉस एक व्होल्टेज सोर्स जोडला, अल्टरनेटिव्ह व्होल्टेज सोर्स. तर यातनं करंट I वाहतो. हा करंट रेझिस्टर मधून वाहला तर इथं व्होल्टेज ड्रॉप होतं, त्याला VR असं म्हणतात. आणि रेझिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज VR इज इक्वल टू I into R. हाच करंट पुन्हा इंडक्टर L मधून वाहतो आणि याच्या अक्रॉस जे व्होल्टेज तयार होतं VL इज इक्वल टू I into XL. XL म्हणजे इंडक्टरने केलेला त्या करंटला वाहणारा विरोध. तर करंट म्हणजे त्याला झालेला विरोध म्हणजे त्याला व्होल्टेज. एक ओहम्स लॉ सांगतो. ओहम्स लॉ काय सांगतो? व्होल्टेज इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड द रेझिस्टन्स. करंट अँड द इम्पिडन्स म्हणा. त्या L चा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, C चा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, या दोन्हीचा गुणाकार म्हणजे व्होल्टेज. तर रेझिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज VR, इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज VL आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज VC. where VR is equal to I into R. यातनं वाहणारा करंट I आणि याचा रेझिस्टन्स R. त्यातनं वाहणारा करंट I, यातनं वाहणारा करंट I आणि यांनी केलेला करंट वाढवतो XL, I into XL.
आणि सी न करंट वाढला केलेला विरोध कॅपॅसिटर करंट वाढलेला विरोध तर कॅपॅसिटी रिॲक्टन्स XC असं म्हणतात VC I into XC I into XC तर हे झालं सर्किट आता ह्याचे फेजर डायग्राम आपण काढूया तुम्हाला सांगितलं रेझिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट हा करंट I सगळ्यात सेम करंट वाहतो हा I करंट R मधून वाहतो L मधून वाहतो C मधून वाहतो त्यामुळे आपण करंट रेफरन्स घेतला करंट I सगळ्यात एकच करंट वाहतो पण I रेफरन्स घेतला तर I हा करंट मी काढला तर रेझिस्टर मधलं व्होल्टेज VR आणि करंट एकाच फेज मध्ये असतात एकाच लाईन मध्ये असतात त्यामुळे हे मी घेतलं PR हे आहे व्होल्टेज आणि करंट रेझिस्टर मधलं व्होल्टेज आणि करंट हे एकाच दिशेमध्ये असतात व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेमध्ये असतात आता दुसरा कंपोनेंट पाहूया दुसरा कंपोनेंट इंडक्टर L फॉर लॅग म्हणजे आपला करंट त्या इंडक्टर मधून वाहणारा करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो व्होल्टेजच्या पाठीमागे असतो करंट व्होल्टेजच्या पाठीमागे करंट व्होल्टेजच्या पाठीमागे याचा अर्थ व्होल्टेज करंटच्या पुढे असतो व्होल्टेज करंटच्या पुढे आता आपण काढून बघूया हे करंट I हा करंट I त्यात सेम करंट वाहतो जेवढा यातून वाहतो तेवढाच यातून वाहणार I आता हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज करंट पाठीमागे असतो आणि व्होल्टेज पुढे असतो बघा हे VL हे आहे व्होल्टेज कितीनं पुढे असतं 90 डिग्री व्होल्टेज पुढं करंट पाठीमागे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो हे आपण यातून इंडक्टर मधलं व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो दिसतो का व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे हे व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतात एकाच डायरेक्शन मध्ये असतात इथं व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो कॅपॅसिटर मध्ये मात्र करंट पुढे असतो आणि व्होल्टेज पाठीमागे असतो VC पाठीमागे आणि करंट I पुढे आता हा करंट I काढणार हा करंट I इथं सेम करंट वाहतो सारख्याच लांबीला करंट I काढला तर त्याच्या पाठीमागे आता हे व्होल्टेज असेल त्याच्या पाठीमागे VC व्होल्टेज इन हा व्होल्टेज आहे कशातलं कॅपॅसिटर हा आहे करंट C फॉर लीड आणि L फॉर लॅग म्हणजे पाठीमागे कशाच्या पाठीमागे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आणि कॅपॅसिटर मधला करंट व्होल्टेजच्या पुढे असतो व्होल्टेजच्या पुढे करंट आहे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे तर हे फेजर डायग्राम तुम्हाला थ्रूआउट लक्षात ठेवावे लागणार रेझिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतात इंडक्टर मधलं व्होल्टेज करंटच्या पुढे असतं व्होल्टेज करंटच्या पुढे असतं तर कॅपॅसिटर मधलं व्होल्टेज करंटच्या पाठीमागे असतं याचाच अर्थ व्होल्टेजच्या पुढे करंट आहे व्होल्टेजच्या पाठीमागे L फॉर लॅग म्हणजे पाठीमागे कोण पाठीमागे करंट पाठीमागे कशाच्या पाठीमागे व्होल्टेजच्या या व्होल्टेजच्या पाठीमागे आणि C फॉर लीड म्हणजे काय पुढं कोण पुढं करंट पुढं कशाच्या पुढं या व्होल्टेजच्या पुढं तर हे याला म्हणतात तिन्हीचे इंडिव्हिज्युअल फेजर डायग्राम ते आपण 3 फेजर डायग्राम काढले 3चे इंडिव्हिज्युअल फेजर डायग्राम काढले त्यात तुम्हाला काय विचारायचं आहे बोला या 3 फेजर डायग्राम आहेत या 3 फेजर डायग्राम आपण काढल्या त्यात तुम्हाला काय विचारायचंय का शरीर डांगे जॉईन झाले ना हो सर काय अडचण आहे का नाही आता हे तुम्ही हे बेसिक लक्षात ठेवा रेझिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतो इंडक्टर मधलं व्होल्टेज पुढे असतं करंट पाठीमागे असतं आणि कॅपॅसिटर मधला करंट पुढे असतो आणि व्होल्टेज पाठीमागे असतं कितीनं पाठीमागे असतं 90 डिग्री हे व्होल्टेज पाठीमागे आहे करंट पुढे आहे म्हणून याला व्होल्टेजच्या पुढे करंट आहे म्हणून प्लस व्होल्टेजच्या पाठीमागे आहे म्हणून मायनस व्होल्टेजच्या पाठीमागे आहे म्हणून मायनस व्होल्टेजच्या पुढे आहे म्हणून प्लस व्होल्टेजच्या पुढे करंट प्लस व्होल्टेजच्या पाठीमागे करंट मायनस तर ह्या आहेत 3 फेजर डायग्राम RLC च्या आता आपण ह्या तिन्ही एकत्र करू ह्या तिन्ही फेजर डायग्राम एकत्र करू
तर हा आहे एक्स ऍक्सिस वर काढतात करंट, हा करंट काढला एक्स ऍक्सिस आणि जे व्होल्टेज हे जे व्होल्टेज आहे ते करंटच्या दिशेने असतं, ते करंटच्या दिशेने असतं. हे आहे व्होल्टेज व्ही आर. हे पहिलं झालं इथं आपण पहिलं काढलेलं आहे, पहिलं फेजर डायग्राम रेजिस्टरचा आपण मध्ये काढला. आता कॅपॅसिटर हे इंडक्टर मध्ये काय होतं, करंट पाठीमागे असतो व्होल्टेजच्या. मग आता मी करंट पाठीमागे घेतो, हा वाय ऍक्सिस हा जो वाय ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिसचा प्लस कंपोनंट असतो. प्लस म्हणजे काय, वरची बाजू प्लस खालची बाजू मायनस. व्होल्टेज पुढे आहे म्हणून हे आपण प्लस काढलं. पी एल करंटच्या पुढे व्होल्टेज आहे किंवा व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. बघा दुसरे साध्य झालं आपल्याला. काय केलं आपण, हे जे आहे पी एल ते इथे घेतलं वाय ऍक्सिसचा पॉझिटिव्ह कंपोनंट आणि आय आहे तसंच ठेवलं. त्यामुळं त्याच्यामध्ये ही फेजर डायग्राम मिक्स झाली. पीएल आयच्या पुढे पीएल आहे, आयच्या पुढे पीएल आहे. आय आणि व्ही आर एकाच दिशेत आहे, आय आणि व्ही आर एकाच दिशेत आहे. आता तिसरी फेजर डायग्राम आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर हा करंट आहे तसा ठेवला आणि हा हे जे व्होल्टेज आहे डीसी हे करंटच्या पाठीमागे व्होल्टेज असतं. करंटच्या पाठीमागे हे व्होल्टेज आहे, करंटच्या पाठीमागे व्होल्टेज आहे. बघा हे व्होल्टेज हे करंट आहे, करंट पुढं व्होल्टेज पाठीमागे. तर कॅपॅसिटर मधला करंट पुढे असतो, व्होल्टेज पाठीमागे असतो. कॅपॅसिटर मधला करंट पुढे असतो, व्होल्टेज पाठीमागे असतो. इंडक्टर मधला करंट पाठीमागे असतो, व्होल्टेज पुढे असतो. याच्या उलट व्होल्टेज पुढे करंट पाठीमागे. हे आहे इंडक्टरचा पॉइंट, हा इंडक्टरचा आणि हा आहे त्या कॅपॅसिटरचा. अशा प्रकारे आपण तिन्हीची मिळून ही एक फेजर डायग्राम तयार केली. हे आहे 90 डिग्री, हे पण 90 डिग्री आहे आणि हे पण 90 डिग्री आहे. टोटल करंट, टोटल अँगल किती झाला सांगा. व्हीएल आणि डीसी मधला अँगल किती, कोण सांगेल. व्हीएल आणि डीसी मधला अँगल किती झाला, मग किती डिग्री होईल. 180. 180. हा अँगल किती झाला, मग किती झाला 180 डिग्री. म्हणून ह्या एकमेकांच्या विरुद्ध आहे. हे प्लस मध्ये आहे, हे मायनस मध्ये आहे. हे दोन व्होल्टेजेस एकमेकांच्या विरुद्ध असतात. कशामुळं, त्याचे अँगल, त्या दोन्ही मधला अँगल 180 आहे. इथपर्यंत काय अडचण नाही का, सांगा बोला. नाही सर. हा, आणखी कुणाला काय विचारायचे का याच्यामध्ये, याच्यामध्ये काय विचारायचंय का कोणाला. शरीर समजतंय. आता लक्षात घ्या की ही कंडिशन आहे, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, ही कंडिशन आहे. आता याचे 3 पार्ट पडतात या सर्किटचे. हे सर्किट कसं बिहेव करतं, याचे 3 पार्ट पडतात. एक म्हणजे जर हे एक्सेल जास्त असेल, एक्सी कमी असेल, तर सर्किट इंडक्टर प्रमाणे आहे. सर्किट इंडक्टिव्ह ऍक्ट होतं. म्हणजे पहिली केस बघा, पहिल्या केसमध्ये एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. हे इंडक्टर पॉवरफुल आहे आणि कॅपॅसिटर वीक आहे. तर काय होतं, इंडक्टर पॉवरफुल आहे म्हणून इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त राहतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी राहतो. हे पॉवरफुल आहे, सी वीक आहे, एल पॉवरफुल आहे आणि म्हणून एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. जर एक्सेल मोड जास्त असेल आणि एक्सी कमी असेल तर काय होईल, आय इंटू एक्सेल. दोन्ही बाजूला आपण करंट आय ने मल्टिप्लाय करणार. एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. इंडक्टर पॉवरफुल आहे, एक्सेल जास्त आहे आणि एक्सी कमी. पहिली केस एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. मग ह्या बाजूलाही करंट आय ने मल्टिप्लाय केलं, ह्या बाजूलाही करंट आय ने मल्टिप्लाय केलं. आपल्याला काय मिळालं, आय इंटू एक्सेल इज इक्वल टू आय इंटू एक्सेल इज इक्वल टू आय इंटू एक्सी. आय इंटू एक्सेल. आय इंटू एक्सेल म्हणजे काय, पीएल. आय इंटू एक्सेल म्हणजे पीएल ग्रेटर दॅन आय इंटू एक्सी. आय इंटू एक्सी म्हणजे पीसी.
काय पहिल्या केसमध्ये बघा, सर्किट मध्ये 3 कॉम्पोनंट आहेत, आर, एल आणि सी. हे जे एल आणि सी ह्या दोन्ही ह्यातलं कोण पॉवरफुल आहे त्याच्यावरनं ह्या सर्किटचं ऍक्शन, ह्या सर्किटचे ऍक्शन कशावर अवलंबून आहे. जर इंडक्टर पॉवरफुल असेल तर एक्सेल जास्त आहे आणि कॅपॅसिटर वीक आहे, एक्सी वीक आहे. त्यामुळे एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. पहिला पॉईंट, इंडक्टर पॉवरफुल आहे म्हणून एक्सेल जास्त आहे, कॅपॅसिटर वीक आहे म्हणून एक्सी कमी आहे. पहिली केस आहे एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी, हे जास्त आहे हे कमी, म्हणून आय इंटू एक्सेल दोन्ही बाजूला करंट आय ने मल्टिप्लाय केलं तर आय इंटू एक्सेल इज ग्रेटर दॅन आय इंटू एक्सी. पण आपल्याला माहिती आहे आय इंटू एक्सेल म्हणजे रियल आणि आय इंटू एक्सेल म्हणजे पीसी, म्हणून आपल्याला काय मिळतं, रियल इज ग्रेटर दॅन पीसी. याचा अर्थ हे रियल जास्त आहे आणि पीसी कमी आहे. समजतंय का? हे जास्त आहे आणि हे कमी आहे, एकमेकाच्या विरुद्ध आहे, हे एकमेकाच्या विरुद्ध आहे. ही झाली पहिली केस. आता दुसऱ्या केस मध्ये काय होईल बघा. दुसऱ्या केस मध्ये एक्सेल इज लेस दॅन एक्सी. आता कॅपॅसिटर पॉवरफुल आहे आणि इंडक्टर वीक आहे, एक्सेल कमी आहे, एक्सी जास्त आहे. कॅपॅसिटर पॉवरफुल आहे म्हणून एक्सी जास्त आहे आणि इंडक्टर वीक आहे म्हणून एक्सेल कमी, म्हणून इथे लिहिलं एक्सेल इज लेस दॅन एक्सी. एक्सेल इज लेस दॅन एक्सी. मग मी आय इंटू एक्सेल दोन्ही बाजूला एक्सेल करंट आय ने गुणलं तर आय इंटू एक्सेल, ह्या एक्सेलला आय ने गुणलं, एक्सेलला आय ने गुणलं, दोन्ही बाजूला आय ने गुणलं तर आय इंटू एक्सेल लेस दॅन आय इंटू एक्सेल. आय इंटू एक्सेल म्हणजे काय, VL. VL लेस दॅन VC. आय इंटू एक्सेल. हे कमी आहे हे जास्त आहे. कशामुळे हे जास्त येतं, VL कमी आणि VC जास्त. कशामुळे, कॅपॅसिटर पॉवरफुल आहे. पहिल्या केस मध्ये इंडक्टर पॉवरफुल असतो म्हणून VL जास्त असतं आणि कॅपॅसिटर व्होल्टेज कमी असतं. हे व्होल्टेज 60 असेल तर हे व्होल्टेज 40 आहे. हे व्होल्टेज जास्त, हे व्होल्टेज कमी. कशामुळे, इंडक्टर पॉवरफुल आहे, कॅपॅसिटर वीक आहे. त्याच्या उलट कॅपॅसिटर जर वीक असेल, पॉवरफुल आहे आणि इंडक्टर जर वीक असेल, कॅपॅसिटर हे इंडक्टर वीक आणि कॅपॅसिटर पॉवरफुल, तर हे जे व्होल्टेज आहे खालचं व्होल्टेज जास्त, वरचं व्होल्टेज कमी. खालचं व्होल्टेज जास्त आणि हे खालचं व्होल्टेज जास्त, VL जास्त आणि हे VC जास्त आणि VL कमी. आपण एक एक केस पाहणार आहोत. आणि तिसरी केस, एक्सेल इज इक्वल टू एक्सी. दोन्हीही सारखे आहेत. एक्सेल पण जेवढा इंडक्टरचा फोर्स आहे तेवढाच कॅपॅसिटरचा फोर्स आहे, त्यामुळं एक्सेल इज इक्वल टू एक्सी. मग काय होतं, एक मिनिट, ठीक आहे. तिसऱ्या केस मध्ये काय होतं, ह्याची पॉवर जेवढी, इंडक्टरची पॉवर जेवढी तेवढीच कॅपॅसिटरची पॉवर आहे. त्यामुळे हे दोन एकमेकाला कॅन्सल करतात. आता कसे कॅन्सल करतात बघा, एक्सेल इज इक्वल टू एक्सी, एक्सेल इज इक्वल टू एक्सी. त्यामुळं आय इंटू एक्सेल दोन्ही बाजूला आपण आय ने गुणलं, आय इंटू एक्सेल. करंट आय ने इथं गुणलं, करंट आय ने गुणलं. आय इंटू एक्सेल म्हणजे VL इज इक्वल टू VC. हे जेवढं आहे तेवढंच हे आहे आणि दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि म्हणून हे VL आणि VC ची वजाबाकी 0 येते. VL आणि VC दोन्ही सारखे आहेत. आता तिन्ही केसेस आपण पाहणार आहोत. त्या तीन केसेस आपण पाहणार आहोत त्या सर्किट मध्ये. पहिली केस आहे की इंडक्टर पॉवरफुल आहे, कॅपॅसिटर वीक आहे. एक्सेल जास्त आहे, इंडक्टर पॉवरफुल म्हणजे एक्सेल जास्त आहे आणि कॅपॅसिटर वीक आहे म्हणून एक्सेल कमी आहे. ही पहिली केस आहे. यामध्ये काय विचारायचंय का, बोला मुलांमध्ये विचारा कोणतरी. आपल्याला हे सर्किट स्टडी करताना 3 केसेसचा विचार करावा लागणार आहे. पहिल्या केस मध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर ह्या दोन्हीच्या पॉवर पैकी इंडक्टर वीक स्ट्रॉंग आहे आणि कॅपॅसिटर वीक आहे. तर काय होतं, इंडक्टर प्रमाणे सर्किट ऍक्ट होतं, इंडक्टिव्ह टाइप सर्किट ऍक्ट होतं. दुसऱ्या केसमध्ये कॅपॅसिटर स्ट्रॉंग आहे आणि इंडक्टर वीक आहे, तर कॅपॅसिटिव्ह टाइप सर्किट ऍक्ट होतं. जे जास्त आहे त्याप्रमाणे सर्किट ऍक्ट होतं.
आणि तिसऱ्या केसमध्ये एक्सेल एक्सी दोन्ही सारखे आहेत. इंडक्टरची जेवढी पॉवर आहे तेवढी कॅपॅसिटरची पॉवर असेल तर ते दोन एकमेकाला कॅन्सल करतात. यामध्ये काय विचारायचं आहे का? बोला. नो सर. हा ठीक आहे. आता ह्याला नो सर. प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो तुम्हाला. आता समजा आपल्या घरी पाहुणे आले आणि मला सरबत करायचं आहे पाहुण्याला. तर सरबताला काय काय लागणार? पाणी. पाणी वापर. पाण्याबरोबर काय लागतील? साखर. पाण्याबरोबर काय लागणार? साखर आणि लिंबू. साखर आणि लिंबू. ठीक आहे. आता हे पाणी आहे. काय आहे पाणी? FeR आहे पाणी. FeR आहे पाणी आणि Fl आहे साखर आणि Vc आहे लिंबू. Vc आहे लिंबू. तर समजा हे पाणी तर आपण वापरणार आहे. FeR सगळीकडे पाणी घेणार. जर साखर जास्त पडली आणि लिंबू कमी असेल तर सरबताला चव कशी? आंबट येईल का गोड येईल? सांगा. गोड. गोड येणार. जे जास्त आहे त्याची चव येते. इथं VL जास्त आहे. पहिल्या केसमध्ये VL जास्त आहे म्हणून सर्किट इंडक्टिव्ह टाईप वापरतात. ज्याची पॉवर जास्त आहे त्यानुसार सर्किट वापरतात. हे पाणी आहे, हे साखर आहे आणि हे मीठ आहे, खालचं मीठ आहे. हे जास्त आहे तर सरबत गोड होईल. सरबत गोड होईल कारण हे जास्त आहे, साखर जास्त आहे. दुसऱ्या केसमध्ये मी सांगितलं की हे कमी आहे, साखर कमी टाकली तुम्ही आणि लिंबू जास्त पिळलं तर सरबत कसं होईल? आंबट. आंबट होईल. साखर कमी आणि लिंबू जास्त. बोला कसलं होणार सरबत? आंबट. आंबट होणार. दुसऱ्या केसमध्ये हे जास्त आहे, लिंबू जास्त आहे आणि साखर कमी म्हणून लिंबाची चव येणार, त्याला आंबट चव येणार. तसं जर VC जास्त असेल आणि VL कमी असेल तर सर्किट कॅपॅसिटर मध्ये ऍक्ट होतो. कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणून हे सर्किटचा परिणाम काय होतो? कॅपॅसिटर हे सर्किट कॅपॅसिटर प्रमाणे ऍक्ट होतो. हे इथं आहे. एक लिंबू जास्त आणि साखर कमी आणि म्हणून सर्किट कॅपॅसिटिव्ह टाईप वाढतो. VC जास्त आहे, VL कमी आहे. लिंबू जास्त आहे, साखर कमी आणि म्हणून सर्किट त्या लिंबाप्रमाणे जसं ते आंबट होतं तसं हे सर्किट त्या कॅपॅसिटर प्रमाणे ऍक्ट होतं. RC सारखं सिरीज सर्किट होतं. आणि जर साखर जास्त पडली, हे जास्त असेल तर पहिली केस हे जास्त आहे, साखर जास्त आहे तर गोड का होतं? तर हे जास्त आहे आणि म्हणून हे RN सिरीज सर्किट जे आपण पाहिजे त्याप्रमाणे पहिली केस आणि RC सिरीज सर्किट प्रमाणे ही दुसरी केस. ही दुसरी केस आपल्याला ट्रीट करावी लागणार आहे. यात काय अडचण आहे का? यात काय अडचण आहे का? नाही सर. ठीक आहे. तर असं आधी तिसऱ्या केसमध्ये जेवढे साखर जेवढे गोड आहे तेवढंच आंबट तुम्ही टाकलं. दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील आणि फक्त पाण्याची चव येईल. रेजिस्टर फक्त ऍड करते आहे तिसऱ्या केसमध्ये. सर्किट रेजिस्टिव्ह ऍक्टिव्ह. आपण आता 1 बाय 1 पाहणार आहोत. त्यातले हे बेसिक आयडिया आहे. जे जास्त आहे जे कमी आहे त्यानुसार जे जास्त आहे प्रमाणे सर्किट ऍक्ट होतं. VL जास्त आहे सर्किट RL सिरीज सर्किट. जर कॅपॅसिटर जास्त असेल तर RC सिरीज सर्किट होईल. RC सिरीज सर्किट. RL म्हणजे साखर जास्त पाण्यात म्हणून RL सिरीज सर्किट आणि यामध्ये लिंबू जास्त RC म्हणून आंबट राहील RC सर्किट प्रमाणे ही दुसरी केस आणि दोन्ही तुम्ही टाकून त्याचा उपयोग नाही झाला. जेवढं आंबट जेवढं गोड आहे तेवढंच तुम्ही आंबट केलं तर दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील आणि फक्त पाण्याची चव त्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल. तर अशा प्रकारे हे 3 टाइप्स आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. हे बेसिक आयडिया आहे. यामध्ये कुठल्या मुलाला काही अडचण असेल तर तुम्हाला मी प्रॅक्टिकली उदाहरण दिलं. यात काय अडचण असेल तर विचारा. चला आपण एक पार्ट पुढे जाणार आहोत. शरीयू काय अडचण आहे का? डांगे काय अडचण आहे का शरीयू? आवाज येत नाही. आवाज बोला.
समजतंय का? हो सर समजतो. हा, ठीक आहे. तर आता आपण पहिली केस पाहूया. पहिल्या केस मध्ये काय आहे, हे जास्त आहे, एक्सेल जास्त आहे, हे जास्त आहे आणि हे कमी आहे, एक्सी कमी आहे. इंडक्टरचा इफेक्ट जास्त आहे, कॅपॅसिटरचा इफेक्ट कमी आहे, त्यामुळे एक्सेल जास्त आहे आणि एक्सी कमी आहे. पहिली केस आपण पाहूया, एक्सेल जास्त आहे आणि एक्सी कमी आहे. तर काय होतं बघा, एक्सेल जास्त आहे, एक्सेल जास्त आहे, एक्सी कमी आहे. इंडक्टिव्ह टाइप सर्किट कसं होतं बघा, एक्सेल जास्त आहे, एक्सी कमी आहे. आय इंटू एक्सेल, दोन्ही बाजूला करंट आय ने मल्टिप्लाय केलं, आय इंटू एक्सेल, आय इंटू एक्सेल, आय इंटू एक्सेल, आय इंटू एक्सेल. आय इंटू एक्सेल म्हणजे रियल, आय इंटू एक्सेल म्हणजे रियल आणि आय इंटू एक्सेल म्हणजे व्हीसी. VL इज ग्रेटर दॅन VC, VL इज ग्रेटर दॅन VC. तर आता या फिगर मध्ये आपण ते बघूया. काय जास्त आहे, VL जास्त आहे, ठीक आहे, हे VL जास्त आहे आणि यापासून हे VC कमी आहे, VC कमी आहे. पहिली केस, VC कमी, VL जास्त. समजा ह्याची किंमत आहे 5 आणि ह्याची किंमत आहे 10. हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आता ह्याला आणखी एक उदाहरण सांगतो. 10 मुलं या बाजूला वरच्या बाजूला वळतायत आणि 5 मुलं खालच्या बाजूला वळतायत. तर कुठल्या बाजूने जाईल ते रस्सी, कुठल्या बाजूने जाईल सांगा. 10 मुलं वर पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये वळतायत आणि 5 मुलं निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये वळतायत, खालच्या बाजूने वळतायत. तर ही रस्सी केस मध्ये ही रस्सी कुठल्या बाजूने जाईल? VL बाजूला जाणार, जिथं जास्त फोर्स आहे त्या बाजूला जाणार आणि VC कमी आहे आणि म्हणून आपल्याला रिझल्टंट जो असतो त्या दोन्हीचा रिझल्टंट VL च्या दिशेने जाईल. VL जास्त आहे, VC कमी आणि म्हणून VL मायनस VC, VL मायनस यातनं त्या 10 मधून 5 वजा केलं तर त्याला दिशा कुठली द्यावी लागणार, खालची द्यावी लागणार का वरची द्यावी लागणार? 10 वर आहे, खाली 5 आहे, हे एकमेकाच्या विरुद्ध आहे. 10 मधून 5 वजा केले तर राहिलेल्या 5 ला दिशा कुठली द्यायची, खालची द्यायची का वरची द्यायची? त्यासाठीच तुम्हाला उदाहरण सांगितलं की 10 मुलं वर वळतायत तर 5 मुलं खालच्या बाजूला वळतायत. तर 10 मुलाच्या बाजूला ती रस्सी जाणार, तसं आपल्याला 10 ह्या बाजूला रिझल्टंट द्यावा लागणार. VL मायनस VC, VL मधून VC वजा केला, VC एवढा आहे, VL जास्त आहे, त्याच्यातनं एवढा वजा केला. तर आता आपण पाहूया, हा आहे करंट I, हा करंट I, हे आहे PR, हे PR आहे कसं ठेवलं PR. आता VL एवढा आहे आणि VC एवढा आहे, तर VL मायनस VC काय काढायचं आहे? VL मायनस VC. हे जास्त आहे, हे कमी आहे आणि म्हणून रिझल्टंट जो आहे हा रिझल्टंट VL मायनस VC, VL मायनस VC कोणत्या दिशेनं? VL च्या दिशेनं. का? तर इकडं जास्त फोर्स आहे, इकडं जास्त फोर्स आहे. VL मायनस VC, त्या 10 मधून 5 वजा केले तर राहिले 5, हे आहे 10, हे आहे 5 आणि म्हणून मी एवढी लाईन काढली नाही, एवढी लाईन काढली, एवढीच लाईन काढली. 10 मधून 5 वजा केले 5, इथं 5 आहे. VL मायनस VC हा रिझल्टंट वरच्या दिशेनं आहे, त्या VL मधून VC वजा केला तर रिझल्टंट वरच्या दिशेनं आहे. त्यात काय अडचण आहे का विचारा, बोला. सर जरा रिपीट करता? हा, लक्षात घ्या आता की तुमच्या इथं ग्राउंडवर रस्सी खेच चालू आहे. एका बाजूला 10 मुलं आहेत, दुसऱ्या बाजूला 5 मुलं आहेत. 10 मुलं पुढे वळतायत, 5 मुलं मागे वळतायत. तर ही 10ची ताकद जास्त राहील आणि पुढच्या बाजूला रस्सी ओढली जाईल. तसं हे 10 जास्त आहे, हे 5 कमी आहे, म्हणून ही जी VL मधून हे VC, त्या दोघांचा रिझल्टंट VL मायनस VC हा वरच्या बाजूला राहतो, हा वरच्या बाजूला राहतो. त्या 10 मधून 5 वजा केले 5, हे इथं राहील, हे 5. 10 मधून 5 वजा केलं किती राहिलं? 5. त्याची दिशा कोणती? VL च्या दिशेला, आला VL च्या दिशेला. यात काय अडचण आहे सांगा? हा, परत एकदा सांगा म्हणणारे बोला. हो सर समजले. बरोबर, म्हणजे याची दिशा वरच्या बाजूला का? तर इकडे जास्त फोर्स आहे,
इंडक्टरचा फोर्स जास्त आहे, VL जास्त आहे, VC कमी आहे. VL जास्त आहे, VC कमी आहे. इथं जास्त आहे, हे कमी आहे, आणि म्हणून रिझल्टंट VL मायनस VC यात हे वजा केलं. दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहे, हे या बाजूला हे खालच्या बाजूला आहे. हे एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणून यातनं हे वजा केलं तर हे VL मायनस VC येतं. आणि मग याचा पॅरलोग्राम जर तुम्ही पूर्ण केला, याचा पॅरलोग्राम तुम्ही पूर्ण केला, आता इथे काय काय आहे, VR, VL आणि VC. तर VL मायनस VC इथं आलं, हे आहे VL मायनस VC, एकमेकाला पॅरलल आहे. हे VL मायनस VC, हे आहे VR. आणि आता तिन्हीचा विचार करा, VR इथं आहे, VL यातनं हे वजा केलं कारण VL जास्त आहे, XL जास्त आहे म्हणून VL जास्त आहे. VL मायनस VC हे वरच्या बाजूला आलं, आणि हा जो पॅरलोग्राम तुम्ही पूर्ण केला तर त्याचा जो रिझल्टंट असतो, हा रिझल्टंट म्हणजे हे अप्लाइड व्होल्टेज, हे अप्लाइड व्होल्टेज, हे व्होल्टेज 3 मध्ये डिवाइड झालं, VR, VL आणि VC, VR, VL आणि VC. आणि म्हणून या तिघाची बेरीज केली तर व्होल्टेज मिळणार. मग हे आहे VR, हे आहे VL मायनस VC. तिन्हीचा विचार झाला, VR चा झाला, विचार झाला, VL चा झाला, VC चा झाला, आणि म्हणून या त्याचा तिघाचा पॅरलोग्राम काढला. तर हे जे डायगोनल असतो, हा डायगोनल हा येतो हे अप्लाइड व्होल्टेज. डायगोनल काय येतं, अप्लाइड व्होल्टेज. बोला, त्यात काय अडचण आहे का? समजलं का? हे याला फेजर डायग्राम ऑफ RLC series circuit where XL is greater than XC. XL greater than XC म्हणून VL greater than VC, आणि म्हणून रिझल्टंट VL मायनस VC हा वरच्या दिशेने येतो, पॉझिटिव्ह ऍक्सिसच्या दिशेने येतो. VL मायनस VC, VL VC चा विचार इथं झाला, VR चा विचार इथं झाला, आणि तिघाची बेरीज VL आणि VC हे म्हणजे V is equal to VR plus VC plus VL. त्या तिघाची बेरीज इथं आपल्याला मिळाली. VR x ऍक्सिस वर आणि VL मायनस VC पॉझिटिव्ह y ऍक्सिस. त्याचा पॅरलोग्राम पूर्ण केला, आयत पूर्ण केला, तर तुम्हाला जो डायगोनल मिळतो, हा डायगोनल म्हणजे अप्लाइड व्होल्टेज. हे डायगोनल म्हणजे अप्लाइड व्होल्टेज V. त्याला बोला, त्यात काय अडचण आहे का? हे आहे V, हे आहे करंट I. व्होल्टेज आणि करंट हे आहे अप्लाइड व्होल्टेज, हे आहे सर्किट मधून वाहणारा करंट, हा करंट I, आणि हे व्होल्टेज. आणि व्होल्टेज आणि करंट मधल्या अँगलला काय म्हणतात, कोण सांगेल? आतापर्यंत आपण प्रत्येक सर्किट मध्ये व्होल्टेज आणि करंट मधला अँगल काढलेला आहे. काय म्हणतात? बोला, व्होल्टेज आणि करंट मधल्या अँगलला काय म्हणतात? कोण उत्तर देईल? फेज अँगल. फेज अँगल. तुम्हाला तेच सांगितलं, टर्म पण तुम्ही लक्षात ठेवा. फेज अँगल फाय. व्होल्टेज आणि करंट मधल्या अँगलला काय म्हणतात? फेज अँगल. आता सांगा, हा फेज अँगल पाठी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? कोण सांगेल? इथं व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे, व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. मग करंट पाठीमागे असेल तर फेज अँगल पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? बोला. इथं व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे, व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. फेज अँगल काय आहे? निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. मग हा पण अँगल निगेटिव्ह. निगेटिव्ह. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असला की निगेटिव्ह, आणि व्होल्टेजच्या पुढे करंट असेल तर पॉझिटिव्ह. व्होल्टेजच्या पुढे करंट असेल तर पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगलला फेज अँगल म्हणतात, आणि त्याची डायरेक्ट त्याची पोलॅरिटी कशी ठरवायची, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट पॉझिटिव्ह, व्होल्टेजच्या पुढे करंट असेल तर व्होल्टेजच्या पुढे करंट असेल तर पॉझिटिव्ह, आणि व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असेल, बघा आहे का व्होल्टेजच्या पाठीमागे करंट, त्याला निगेटिव्ह फेज अँगल फाय असं म्हणतात. त्याला निगेटिव्ह फेज अँगल फाय असं म्हणतात. त्यात काय अडचण आहे का सांगा? बोला पटपट. आणि RL सिरीज सर्किट जे आहे त्यानुसार आता हे तुम्हाला दिसेल. RL सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज एक्स ऍक्सिस वर होतं VR आणि Y ऍक्सिस वर होतं
VL आणि हा तुमचा फेजर डायग्राम होता. हा टाइपचा फेजर डायग्राम RL सिरीज सर्किट मध्ये होता. RL सी चा विचार इथं कमी होतो कारण L पॉवर मुळे C कमी आहे आणि म्हणून हे सर्किट RL सारखं ऍक्ट होतं. हे सर्किट RL सिरीज सर्किट सारखं ऍक्ट होतं. कॅपॅसिटरचा विचार कमी होतो, फक्त RL चा विचार जास्त होतो. हे सर्किट इंडक्टिव्ह टाइप सर्किट RL सिरीज सर्किट सारखं हे सर्किट पहिल्या केसमध्ये RL सिरीज सर्किट सारखं सर्किट होतं कारण इंडक्टर पॉवरफुल आहे, कॅपॅसिटर कमी पॉवरफुल आहे म्हणून XL इज ग्रेटर दॅन XC, VL इज ग्रेटर दॅन VC. VL जास्त आहे, VC कमी आहे आणि म्हणून सर्किट हे RL सिरीज सर्किटची जर तुम्ही फिगर पाहिली तर ती अशी आहे. RL सिरीज सर्किटची फिगर अशी आहे. तुम्हाला या नोट्स पाठवल्या तर त्याच्यामध्ये कुठपर्यंत पाठवले मी प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट पाठवले का? बोला कोणतरी. सर्किट जे आपण RLC हे 3 सर्किट पाहिले, परत RL सिरीज सर्किट पाहिलं, RC सिरीज सर्किट पाहिलं आणि आज आपण पाहतोय RLC तिन्हीचं सिरीज सर्किट पाहतोय. तर तुम्हाला नोट्स कुठपर्यंत मिळाले सांगा. आज पाठवायचे तुम्हाला नोट्स. बोला मुलांनो, काय अडचण आहे का? शरीर सर एकदमच पाठवाय सगळ्या. अरे पण तुम्हाला अगोदर किती पाठवले? सगळ्या तर पाठवूया आपण. पाठवले किती ते तरी मला सांगा. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट पाठवलंय का? प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट पाठवलंय का? प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट पाठवलंय का? तुम्ही बघत नाही याचा अर्थ काहीच बघत नाही. तास संपला की संपलं, विषय संपला. असं करू नका. मी सगळेच पाठवतो RLC, RC आणि आता RLC सगळ्याच एकत्र पाठवतो. पण लक्ष द्या, जर तुम्ही लक्ष दिलं, थोडं पाहिलं, लिहून काढलं तर हे तुम्हाला पुढे पुढे कळत राहील. नाहीतर पुन्हा सगळे काय आहे, काय चाललंय हे कळत, काय चाललंय बाबा हे तुम्हाला कळणार नाही. समजतंय का? हो का नाही? हो सर. हो सर. त्याला म्हणतात फेजर डायग्राम. त्याला काय म्हणतात? फेजर डायग्राम. आता ह्याच फेजर डायग्राम पासून आपल्याला मिळतं व्होल्टेज ट्रायंगल. हे आहे VR, हे आहे VR आणि हा आहे काय म्हणायचं याला? VL मायनस VC. VL जास्त आहे म्हणून VL च्या दिशेनं VL मायनस VC आणि हा V अप्लाइड व्होल्टेज V. हे अप्लाइड व्होल्टेज V हे VL मायनस VC. VL मायनस VC हाईट बेस आहे. अप्लाइड हे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. हे आहे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इंडक्टर मायनस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. हे जास्त आहे याच्यापेक्षा म्हणून या दिशेने आलो. VL मायनस VC त्याला म्हणतात व्होल्टेज ट्रायंगल ऑफ RLC सिरीज सर्किट. Voltage triangle of RLC series circuit where really condition XL is greater than XC. XL is greater than XC. XL greater than XC or VL greater than VC and not VL minus VC या दिशेने आलं. VL minus VC वरच्या दिशेने का आलं तर VL जास्त आहे VC कमी आहे. हे पॉझिटिव्ह डायरेक्शन का आली तर VL जास्त आहे VC कमी आहे. निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये कधी आपण नंतर पाहणार आहोत. हे जास्त असेल तर खालच्या बाजूला येईल, VL कमी हे जास्त तर खालच्या बाजूला येईल. तर ही फेजर डायग्राम ऑफ RLC सिरीज हे व्होल्टेज ट्रायंगल त्याला काय म्हणायचं? व्होल्टेज ट्रायंगल. कुठल्या सर्किटचा? RLC सिरीज सर्किट. कंडिशन कुठली? XL ग्रेटर दॅन XC. ज्या वेळेला इंडक्टिव्ह रिएक्टन्स जास्त असतो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स पेक्षा त्यावेळेला हे व्होल्टेज ट्रायंगल आपल्याला मिळतं. यात काय अडचण आहे का सांगा? P is equal to I into J. P is equal to I into J. VL minus VC म्हणजे I कंसात XL minus XC. हे बघा I into XL म्हणजे VL आणि I into XC
म्हणजे VC. आय कॉमन बाहेर काढलं तर आय कॉमन बाहेर काढलं तर काय होईल आय कंसात XL मायनस XC हे शिकायचं. VL मायनस VC म्हणजे I इंटू XL VL I इंटू XC VC ते आपण इथं लिहितो. आणि खालच्या बाजूला VR इज इक्वल टू I इंटू R. I इंटू R म्हणजे VR. I इंटू R म्हणजे VR. I इंटू XL मायनस XC. इंडक्टर जे असते कॅपॅसिटर कमी. इंडक्टर मायनस XL मायनस XC हे आहे हाईट आणि I इंटू Z हे आहे त्याचं डायगोनल. तर हेच तुम्हाला ट्रायंगल एक्सप्लेन करायची वेळ आली तर काय लिहावं लागेल बेस ऑफ द ट्रायंगल is the voltage across resistor. Base of the triangle is the voltage across resistor VR. Height of the triangle is the resultant of VL and VC. Height of the triangle is the resultant of VL and VC. VL and VC, VL minus VC चा resultant म्हणजे हे height. आणि diagonal is the total applied voltage. Diagonal is the total applied voltage. हा पहिला पॉइंट. दूसरा पॉइंट the angle between VR and VL minus VC is 90 degree. म्हणून this is a right angle triangle. This is a right angle triangle. हा दूसरा पॉइंट. तिसरा पॉइंट याच्यामध्ये the angle between VR the base and diagonal is the phase angle phi. Is the phase angle phi. आणि this phi is the angle between voltage and current. Phi is the angle between voltage and current. हे तुम्हाला या ट्रायंगल वरून पाहिजे. बेस काय आहे व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर. हाईट काय आहे द डिफरन्स बिटवीन VL and VC. डायगोनल काय आहे द अप्लाइड व्होल्टेज. दुसरा पॉइंट काय द अँगल बिटवीन VL minus VC and VR is 90 degree. So it is right angle triangle. And third point, the angle between VR and V is the phase angle phi. Here phi is negative. And so it is lagging power factor. Power factor lagging कधी म्हणतात? Power factor lagging. कधी phi is negative. Phi जर negative असेल तर पॉवर फॅक्टर लॅगिंग असं म्हणतात. त्या सर्किटचा पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे आणि पॉवर फॅक्टर लॅगिंग कधी असतो सर्किट इंडक्टिव्ह टाइप ऍक्ट होत असेल तर त्यामध्ये कॅपॅसिटरचा फोर्स कमी आहे म्हणून हे सर्किट इंडक्टिव्ह टाइप वापरतात. हे ऍक्ट होते. रेजिस्टर कॉमनच आहे. हे पाणी कॉमनच आहे. साखर जास्त आहे म्हणून हे लॅगिंग आहे. गोड झाले हे सर्किट असं ऍक्ट होते. त्याला लॅगिंग पॉवर फॅक्टर असं म्हणतात. लॅगिंग पॉवर फॅक्टर असं म्हणतात आणि त्याला म्हणतात व्होल्टेज ट्रायंगल. त्याला काय म्हणतात व्होल्टेज ट्रायंगल. बोला याच्यामध्ये काय अडचण आहे का विचार सांगा. नाही समजतं नाही सर. कारण आतापर्यंत आपण RL मध्ये पाहिलं RC मध्ये पाहिलं व्होल्टेज ट्रायंगल म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की त्या सर्किट मध्ये असणारे व्होल्टेजेसचा ट्रायंगल. त्या सर्किट मध्ये कोणते कोणते व्होल्टेजेस आहेत VR VL आणि VC. बेस आहे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आणि हाईट आहे द डिफरन्स बिटवीन VL आणि VC. आणि डायगोनल आहे हे टोटल अप्लाइड व्होल्टेज. तर आता ह्यामध्ये मी काय केलं तर ह्याच्या प्रत्येक बाजूला करंट I ने डिवाइड केलं तर काय होईल बघा. P म्हणजे I/Z भागिले I काय राहील सांगा. डिवाइडिंग each side of triangle by current phi. प्रत्येक या ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला करंट I ने डिवाइड केलं. आपल्याला एक ट्रायंगल मिळतो. आता हा ट्रायंगल बघा इथं I इंटू Z होतं त्याला I ने डिवाइड केलं तर काय राहतं सांगा. बघा की I इंटू Z आहे काय बनवलं त्याला करंट I ने डिवाइड केलं त्या बाजूला तर काय राहील I केलं काय येतं इथून तर Z
आता हे बाजू काय आहे, उभी बाजू काय आहे, हे बघा I इंटू जेड डिवायडेड बाय आय. ही म्हणजे I इंटू जेड डिवायडेड बाय आय जेड. आता हे बाजूला काय आहे, I इंटू एक्सएल मायनस एक्सी डिवायडेड बाय आय. त्या बाजूला आय ने डिवाइड केले, त्या बाजूला आय ने डिवाइड केलं, तर हे आय आहे, आय काय राहील तुम्हाला एक्सएल मायनस एक्सी. आणि ती जी बाजू आहे त्या बाजूला काय होतं, आय इंटू आर होतं, आय इंटू आर. त्याला आय ने डिवाइड केलं तर काय राहणार आर. इथे काय राहणार एक्सएल मायनस एक्सी, एक्सएल मायनस एक्सी. आणि त्याला म्हणतात इम्पिडन्स ट्रायंगल ऑफ द इम्पिडन्स ट्रायंगल म्हणतात. इम्पिडन्स ट्रायंगल ऑफ RLC series circuit. कधी XL greater than XC, XL greater than XC, when XL is greater than XC, then XL is greater than XC. कळलं का काय आहे, काय केलं आपण ते बोला, समजलं का? डायगोनल होता I इंटू जेड, बी म्हणजे I इंटू जेड, त्याला I ने डिवाइड केलं, आपल्याला मिळालं इथं जेड. आणि हे असतं इम्पिडन्स ऑफ द सर्किट. जेड म्हणजे इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे काय, कोण सांगेल? या सर्किटचा इम्पिडन्स म्हणजे काय, कोण सांगेल? बोला, इम्पिडन्स म्हणजे काय? काय कळलं तुम्हाला? इम्पिडन्स ऑफ द सर्किट म्हणजे काय? कोणी सांगा, चुकू द्या, काय चुकलं तरी आपल्याला त्यात सुधारता येते. पण तुम्ही हा बोला बोला, चुकलं तरी चालेल, सांगा इम्पिडन्सचा अर्थ काय कळला? आपण इम्पिडन्स कॅपॅसिटर कॅपॅसिटरनं जर विरोध केला त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतात. इंडक्टरनं विरोध केला त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतात. रेझिस्टरनं विरोध केला त्याला रेझिस्टन्स असं म्हणतात. आणि ह्या तिघांनी एकत्रित केलेला विरोध, या करंट आयला व्हायला, त्या करंट ह्या सर्किट मधून वाहतोय. आणि तिघांनी आर एल आणि सी म्हणजे आर एक्सएल आणि एक्सी तिघांनी मिळून जो एकत्रित विरोध केला त्याला इम्पिडन्स झेड असं म्हणतात. झेड म्हणजे काय, ते कॉम्पोनंट एकत्र केलेला विरोध, जे सर्किट मध्ये आहे त्या कॉम्पोनंटना त्या करंट व्हायला केलेला विरोध. आर म्हणजे त्या करंट व्हायला रेझिस्टरने केलेला विरोध. एक्सएल म्हणजे हा करंट व्हायला ह्या इंडक्टरने केलेला विरोध. आणि एक्सी म्हणजे काय, त्या करंट व्हायला त्या कॅपॅसिटरने केलेला विरोध. हे तिन्ही विरोध आहेत. एक्सी म्हणजे पण विरोध, कशाला विरोध, त्या करंट व्हायला. कुणी केला, कॅपॅसिटरने. त्याचं नाव काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. हा करंट व्हायला ह्याला त्या इंडक्टरने विरोध केला, त्याचं नाव आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सएल. करंट व्हायला केलेला विरोध इंडक्टरने केला त्याला एक्सएल म्हणतात, कॅपॅसिटरने केला त्याला एक्सी म्हणतात, आणि रेझिस्टरने केला त्याला रेझिस्टन्स म्हणतात. रेझिस्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स या तिघांनी जो एकत्रित विरोध केला त्याला म्हणतात इम्पिडन्स. हा टोटल करंट व्हायला, हा करंट व्हायला ह्या तिघांनी मिळून एकत्रित केलेला विरोध म्हणजे इम्पिडन्स ऑफ द सर्किट. आता तरी कळलं का? हो सर. हो का? हा, तर ह्या म्हणून ह्याला इम्पिडन्स ट्रायंगल असं म्हणतात. इम्पिडन्स ट्रायंगल म्हणजे त्या आरएलसी सिरीज सर्किटनं एक त्या करंट व्हायला केलेला एकूण विरोध म्हणजे हे डायगोनल दाखवतात. हा विरोध आहे तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सएल आणि एक्सी या दोघांची वजाबाकी त्याला एक्स असं म्हणतात. एक्सएल मायनस एक्सी म्हणजे एक्स टोटल रिॲक्टन्स. बघा, हे टोटल इम्पिडन्स ऑफ द सर्किट. कुणी केला, आर न केलेला विरोध, एक्सएल न केलेला विरोध आणि एक्सी न केलेला विरोध त्याला म्हणतात इम्पिडन्स. आणि एक्स म्हणजे काय, तर रिॲक्टन्स म्हणतात. रिॲक्टन्स म्हणजे पण विरोध. कुणी केला विरोध, एक्सएल मायनस एक्सी. इंडक्टरने केलेला विरोध वजा कॅपॅसिटरने केलेला विरोध, या दोघाला मिळून म्हणतात टोटल रिॲक्टन्स ऑफ द सर्किट एक्स. करंट व्हायला केलेला विरोध, सर्किट मध्ये करंट व्हायला केलेला विरोध एक्स रिॲक्टन्स म्हणतात त्याला. कुणी केला विरोध,
इंडक्टर आणि कॅपॅसिटर. तो एक्स म्हणजे काय असतो, इंडक्टरने केलेला विरोध वजा कॅपॅसिटरने केलेला विरोध, या दोन्हीची वजाबाकी म्हणजे त्याला रिॲक्टन्स ऑफ द सर्किट म्हणतात. एक्सेल मायनस एक्सेल त्याला म्हणतात रिॲक्टन्स ऑफ द सर्किट. आणि म्हणून ह्या डायग्राम मध्ये दिस इज रिॲक्टन्स. काय आहे, रिॲक्टन्स एक्स, एक्सेल मायनस एक्सेल, रिॲक्टन्स एक्स एकत्रित केलेला विरोध इंडक्टर आणि कॅपॅसिटरने केलेला एकत्रित विरोध त्याला म्हणतात रिॲक्टन्स एक्स. हा आहे इम्पिडन्स आर, एक्सेल आणि एक्सी तिघांनी मिळून केलेला विरोध त्याला म्हणतात इम्पिडन्स. आणि फक्त रेजिस्टरने केलेला विरोध आहे त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, रेजिस्टन्स. आणि तो रेजिस्टन्स असतो बेस, रेजिस्टन्स असतो बेस. एक्सेल मायनस एक्सी हे असतं रिॲक्टन्स ऑफ द सर्किट. आणि इम्पिडन्स, हा इम्पिडन्स आहे, हा इम्पिडन्स झेड ठिकाणी मिळून लिहितो. रेजिस्टन्सनं, इंडक्टरनं आणि कॅपॅसिटरनं ठिकाणी मिळून केलेला विरोध म्हणजे काय, फक्त रेजिस्टन्सनं विरोध केला तो रेजिस्टन्स बेस. हाईट काय आहे, रिॲक्टन्स ऑफ द सर्किट. रिॲक्टन्स म्हणजे काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. हे जास्त आहे, एक्सेल जास्त आहे, दिस मायनस दिस हे जास्त आहे, त्यात नाही कमी वजा केलं तर एक्सेल मायनस एक्सेल हे आहे हाईट. आणि हे ठिकाणी म्हणून एकत्रित केलेल्या विरोधाला म्हणतात इम्पिडन्स. आणि ह्या ट्रायंगलला म्हणतात इम्पिडन्स ट्रायंगल. या ट्रायंगलला काय म्हणतात, इम्पिडन्स ट्रायंगल ऑफ RLC series circuit when XL is greater than XC. When XL is greater than XC. बोला यात काय अडचण आहे का सांगा. या व्होल्टेज ट्रायंगल पासूनच हा ट्रायंगल मिळतो. व्होल्टेज ट्रायंगल मध्ये I इंटू झेड असतं, त्याला करंट I ना या बाजूला करंट I ने डिवाइड केलं, I इंटू झेड डिवाइडेड बाय I हे मिळालं झेड इम्पिडन्स. इथं I इंटू एक्सेल मायनस एक्सी, I इंटू एक्सेल मायनस एक्सी डिवाइडेड बाय I गेलं एक्सेल मायनस एक्सी. इथं I इंटू R म्हणजे ह्याचा व्होल्टेज मिळालं, I इंटू R डिवाइडेड बाय I म्हणजे R. बेस असतो रेजिस्टन्स, हाईट असतो रिॲक्टन्स आणि डायगोनल असतो इम्पिडन्स ऑफ द सर्किट. डायगोनल इज इम्पिडन्स ऑफ द सर्किट. समजतंय का? हो सर. तर मग हा ट्रायंगल तुम्हाला एक्सप्लेन करा असं जर पेपर मध्ये विचारलं, एक्सप्लेन द इम्पिडन्स ट्रायंगल, तर काय म्हणावं लागेल, बेस ऑफ द ट्रायंगल इज रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. बेस ऑफ द ट्रायंगल इज resistance of the circuit R. Height of the triangle is the total reactance X of the circuit, where X is equal to XL minus XC. Where X is equal to XL minus XC. XL काय आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, XC आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. या दोन्हीची वजाबाकीला म्हणतात रिॲक्टन्स, टोटल रिॲक्टन्स ऑफ द सर्किट. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मध्ये पण रिॲक्टन्स आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये पण रिॲक्टन्स आहे. आणि या दोन्हीच्या वजाबाकीला फक्त रिॲक्टन्स असं म्हणतात एक्स. एक्स इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी. तर हाईट ऑफ द ट्रायंगल इज रिॲक्टन्स आणि डायगोनल ऑफ द ट्रायंगल इज इम्पिडन्स ऑफ द सर्किट. डायगोनल ऑफ द ट्रायंगल इज इम्पिडन्स ऑफ द सर्किट. आता पुढे काय म्हणायचं, दुसरा पॉइंट, द बेस ऑफ द ट्रायंगल इज रेजिस्टन्स and height of the triangle is reactance. The angle between resistance and reactance is 90 degree. So it is right angle triangle. हे जसं तेच सगळं आहे, ही बाजू काय, ही बाजू काय, ही बाजू काय, हे पहिलं सांगायचं. दुसरं सांगायचं त्या दोन्ही मधला अँगल 90 आहे. इथला बेस आहे रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, त्या दोन्ही मधला अँगल 90 आहे म्हणून दिस इज राईट अँगल ट्रायंगल. हा दुसरा पॉइंट. आणि तिसरा पॉइंट असतो हा बेस आणि डायगोनल मधला अँगल असतो तो फेज अँगल फाय. त्याला काय म्हणायचं, फेज अँगल फाय. त्यात काय अडचण आहे सांगा, बोला. नाही सर. तर याला म्हणतात, म्हणजे प्रत्येक ट्रायंगल तुम्हाला सांगता आला पाहिजे, बेस काय आहे, काय होत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यातला अँगल बेस आणि हाईट मधला अँगल 90 असतो म्हणून राईट अँगल ट्रायंगल हा दुसरा पॉइंट. आणि तिसरा पॉइंट, बेस आणि डायगोनल मध्ये फेज अँगल फाय असतो. where phi is the angle between voltage and current. Phi is the angle between voltage and current. ये झाला दूसरा पॉइंट. समजते का? हो का नाही? हो सर.
हो सर. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया. हा जो व्होल्टेज ट्रायंगल आहे, हा व्होल्टेज ट्रायंगल, त्या व्होल्टेज ट्रायंगलला बेस आहे VR, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. हाईट आहे VL मायनस PC. VL मायनस PC या दोन्हीचा वजाबाकी. इंडक्टरचं व्होल्टेज वजा कॅपॅसिटरचं व्होल्टेज आणि हे आहे टोटल व्होल्टेज. त्याला आपण व्होल्टेज ट्रायंगल असं म्हणतो. आता जसं करंट I ने डिवाइड केलं या ठिकाणी, करंट I ने भागलं म्हणून आपल्याला इम्पेडन्स ट्रायंगल मिळतो. तर आता करंट I ने जर गुणलं तर आपल्याला कुठला ट्रायंगल मिळतो बघूया. त्या ट्रायंगलला करंट I ने गुणलं तर बघा, आम्ही डायगोनल काढला, हा डायगोनल, त्याला करंट I ने गुणलं तर त्याला म्हणतो V into I ने गुणलं तर ही जी बाजू आहे ती दुसरी बाजू ही आहे, त्याला करंट I ने गुणलं तर काय आलं, I अंशात VL मायनस PC. VL मायनस PC. VL मायनस PC आहे, त्याला करंट I ने गुणलं VL मायनस PC. आणि बेस काय आला, व्होल्टेज आहे VR आणि त्याला करंट I ने गुणलं VR into I. तर आपल्याला पॉवर ट्रायंगल मी तुम्हाला शिकवला होता. पॉवर ट्रायंगल मध्ये डायगोनल असतो, MACB कडून खेचून घेतलेली पॉवर. बेस असतो ते तर तुमच्या मशीननं वापरलेली पॉवर, आणि हाईट असते न वापरता त्या MACB ला परत केलेली पॉवर. हे तुम्हाला पॉवर ट्रायंगल मध्ये सांगितलं. तर याला म्हणतात ऍपरंट पॉवर, जी MACB कडून तुमच्या मशीननं खेचून घेतली तिला ऍपरंट पॉवर असं म्हणतात. तुमच्या मशीननं वापरली तिला म्हणतात पॉवर कंझ्युम्ड और रियल पॉवर. पॉवर कंझ्युम्ड बेस काय आहे, किती पॉवर वापरली, समजा 12.5 घेतली, 10 वापरली आणि 2.5 परत केली, आणि हे पॉवर रिटर्न तुला म्हणतात इमॅजिनरी पॉवर. इमॅजिनरी पॉवर. आता ह्या दोन्ही मधला अँगल असतो फाय. बघा हा फाय आहे, तो इथं आहे. जर इथं फाय आहे आणि इथं हे एवढं आहे, मॅग्निट्यूड किती आहे, E into I. मग बेस काय आहे सांग. हे आहे, कर्ण आहे, हे आहे आणि अँगल आहे फाय. बेस कसा येतो कोण सांगेल. बेसला काय वापरतात, काय येतो बेस, हे आहे 100 असेल ही, आणि हे फाय असेल 45. तर 100 cos 45, 100 cos 45 असतो बेस. तर VI आहे, इथं फाय आहे, तर 3 cos of फाय याला म्हणतात. हे VI आहे एवढं सगळं, आणि हा अँगल फाय आहे, तर बेस असतो VI cos फाय. हाईट काय कोण सांगेल, हाईट काय असते, त्या डायगोनलची हाईट काय असते त्या ट्रायंगलची, बोला काय असते हाईट, कोण सांगेल. चुकू द्या, चुकलं तरी चालतंय. तुम्हाला ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल काढून दाखवला होता. हा जो ट्रायंगल असतो त्या ट्रायंगल मध्ये हे VI जर असेल, हा अँगल फाय असेल, तर बेस असतो VI cos of फाय आणि हाईट असते VI sin of फाय. हे तुम्हाला मागं सांगितलं असं लक्षात ठेवा. ही बाजू एवढी जर VI असेल तर VI cos फाय हे बेस असतो आणि VI sin फाय हे हाईट असते. समज हे सांगितलं होतं, लक्षात आहे का नाही शरीर. हो सर. तर इथं बेस केला मी, इथं आहे VI, तर बेस आला VI cos फाय आणि हाईट आहे VI sin फाय. VI sin फाय, आणि ह्यालाच आपण इमॅजिनरी पॉवर म्हणतो. इमॅजिनरी पॉवर जर तुम्ही डेफिनेशन पाहिली तर इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज करंट आणि साइन ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. साइन ऑफ द अँगल म्हणजे फाय, साइन ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, त्याला इमॅजिनरी पॉवर म्हणतात. टू पॉवर म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज करंट आणि कॉस ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट हे फाय. कॉस ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट फाय.
हे VI कॉस्ट आहे. म्हणून याला पॉवर कंट्रोलर, ट्रू पॉवर, रिअल पॉवर अशी नाव आहे. आणि ही न वापरता केलेली पॉवर त्याला इमॅजिनरी पॉवर म्हणतात, VI साइन आहे. आणि ही सोर्स कडनं MSCB घेतलेली एकूण पॉवर P आहे. आणि हे S अक्षराने दाखवतात, हे P अक्षराने दाखवतात. P इज इक्वल टू VI कॉस्ट आहे, Q इज इक्वल टू VI साइन आहे, आणि S इज इक्वल टू VI. S इज इक्वल टू VI. याला म्हणतात ऍक्युरेट पॉवर, ह्या घेतलेली पॉवर, वापरलेली पॉवर आणि परत केलेली पॉवर, इमॅजिनरी पॉवर. तर हे तुम्हाला टर्म पर्यंत लक्षात ठेवावं लागणार आहे. मी किती वेळा सांगितलं, तुम्ही नाही लक्ष दिलं, तुम्ही ज्यावेळेला निवांत असता त्यावेळेला ह्या गोष्टी विचार करा, तर तुम्हाला लक्षात येईल. मी काय पुस्तक घेऊन तुमच्यासमोर शिकवत नाही, हे माझ्या डोक्यात आले, तसं तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. पेपरमध्ये काय विचारतील आपल्याला सांगता येत नाही. आणि तुम्हाला आता रिसेंट अशी न्यूज आहे की तुमचे पेपर ऑफलाईन होणार आहे. घरी बसून तुम्हाला पेपर लिहायचा नाही, तुमचे घर पेपर कॉलेजमध्येच होणार आहे. पण सध्या तरी ती MCQ टाईप आहे, चाललंय तुमचं, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच पेपर होईल, पण तो घरी नाही, तुम्हाला कॉलेजमध्ये येऊन सोडवायचा पेपर. त्यामुळे तुम्हाला सुपरवायझर असणार आहे, तुम्हाला हालचाल करून चालणार नाही. आणि म्हणून हे सगळं नीट लक्षात ठेवा. त्याच्यामधलं काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये सांगता येत नाही. आणि म्हणून एवढं 2-2 तास मी उभा राहून तुमच्या समोर सांगतोय. त्याचं कारण हे आहे की तुम्हाला कळलं पाहिजे. आणि कधी कळेल, तुम्ही जरा थोडं पाठीमागं लक्ष दिलं तर तुम्हाला जो पॉवर ट्रायंगल शिकवले, त्या पॉवर ट्रायंगल मधला बेस काय, हाईट काय, डायगोनल काय, इम्पिडन्स ट्रायंगल मध्ये बेस काय असतो, हाईट काय असतो, डायगोनल काय असतो, कशाला इम्पिडन्स ट्रायंगल म्हणायचा, कशाला पॉवर ट्रायंगल म्हणायचा, कशाला व्होल्टेज ट्रायंगल म्हणायचा, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, तर तुम्ही पेपरमध्ये लिहू शकाल. समजतंय का? हो सर. हा, जरा काळजी घ्या. जर तुम्ही बघा नाही काळजी घेतली तर पेपर सोपा नाही. जर काळजी घेतली तर 100 पैकी 96 पर्यंत तुम्ही आरामात जाता. 96, 98 त्याला स्कोर करायचा आहे, त्याच्यासाठी पेपर खूप चांगला आहे. जसं अंकगणित जे असतं 2×5=10, 11 नसतं, 9 नसतं, तसं इथं टू द पॉइंट उत्तर पाहिजे. ह्या ठिकाणी वेग उत्तर चालत नाही. आणि म्हणून नीट लक्ष द्या, समजून घ्या. तुम्हाला हे सगळं चाललंय, हे तुमच्यासाठी चाललंय. हे सगळं हे या व्होल्टेज ट्रायंगलला मल्टिप्लाय केलं की पॉवर ट्रायंगल येतो. व्होल्टेज ट्रायंगलला डिवाइड केलं करंट ट्रायंगल की इम्पिडन्स ट्रायंगल येतो. ह्या बेसिक आयडिया आहे, त्या तुम्ही समजून घेतल्या तरच तुम्हाला पेपरमध्ये त्याची उत्तरं येतील. व्होल्टेज ट्रायंगलला करंट आय ने डिवाइड केलं की इम्पिडन्स ट्रायंगल येतो. व्होल्टेजला त्या ट्रायंगलला करंट आय ने गुणलं की पॉवर ट्रायंगल येतो. त्या बेसिक आयडिया आहे, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तरच तुम्हाला पेपर सोडवायचा. समजलं का शरीर? शरीर डांगे. हो सर, समजतंय. हा, तर आता दुर्लक्ष करू नका. आपले बघता बघता वेळ निघून जाईल आणि तुम्हाला हे पेपरला फेस करायचं आहे. आणि ते ऑफलाईन करायचं आहे, ऑनलाईन नाही. सर, थर्ड सेमिस्टर कधी आहे? साधारणतः डिसेंबर अखेर किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात. डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः. पण आपल्याला डिसेंबर अखेरलाच आहे. कॉलेज कधी चालू होणार आहे? अजून ठरलेलं नाही, पण होईल असं लवकर अपेक्षित आहे. चाललंय सध्या. आता आपली वारी वगैरे झाली तर ह्याच्यामध्ये काय रिझल्ट मिळतोय, वाढते का कमी होते, त्याच्यानंतर पुढं ठरेल. अजून तरी काय तसं निर्णय जाणवत नाही. आणि MSBची मी दिलेला नाही. कुठले कॉलेज ऑफलाईन चालतात, पण तुमच्या परीक्षा मात्र MSBची न ऑफलाईन घेणार आहे, हे असं सध्याची चर्चा आहे. त्यामुळं नीट लक्ष द्या. तुम्ही बसून गुगल सर्च करून पेपर घेऊ शकणार नाही. जे पाठीमागून कोणी केलं असेल तसं आता अपेक्षित नाही. तुम्हाला वर्गात बसून सुपरवायझर समोर पेपर सोडवायचा. सर MCQ टाइप का? चॅप्टरचे नोट्स सेंड करा ना. हा, काय सेंड? या चॅप्टरचे नोट्स
कशाचं बोला बोला काय सेंड करायचं सेकंड चॅप्टरचा नोट्स सर या आत्ताच्या. हो करतो आज करतो फक्त फेज डिफरन्स पर्यंत सेंड केले तुम्ही, पुढच्या राहिलेत. कशापर्यंत केलंय फेज डिफरन्स. फेज डिफरन्स पर्यंत आलंय. ठीक आहे पुढचं सगळं आपण पाठवूया, काळजी करू नका. पण जर हे तुम्ही समजून घेतलं तर बघा मी कुठंही अडखळलेलो नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये हे सगळं क्लिअर आहे आणि म्हणून मी सांगू शकतो. जर तुम्ही तुमच्या डोक्यात क्लिअर करून घेतलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. अगदी सोपं आहे, त्याच्यामध्ये फार मोठं डोकं लावायचा भाग नाही. आणि म्हणून मी उदाहरणासहित सांगितलं की साखर जास्त तर गोड होतं, लिंबू जास्त तर आंबट होतं. हे तुम्हाला मी त्यासाठी उदाहरणं सांगतो आणि दरवेळेला सांगतोय की पॉवर ट्रायंगल मध्ये जास्त पॉवर घेतली जाते, त्याची वापर केली जाते आणि परत केली जाते. जसं तुमच्या बेसमध्ये तुम्ही 3 चपात्या घेतल्या, 2 खाल्ल्या आणि 1 परत केली, तर तुम्हालाही उपयोगीची नाही, दुसरी कोणालाही देता येत नाही, त्या मार्गाचं नुकसान. तसं हे एमएससीबीचं नुकसान आहे. तुम्ही पॉवर नुसती घेताय आणि परत करताय, त्यातली ती बाजू कमी असली पाहिजे. सोर्सला इमेजनरी पॉवर कमी असली पाहिजे, म्हणून हा अँगल कमी असला पाहिजे. हा अँगल म्हणजे कॉस्ट फाय पॉवर फॅक्टर चांगला, फाय कमी म्हणजे पॉवर फॅक्टर चांगला. हे तुम्हाला माझं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं एकावर एक अवलंबून आहे. हा फेजर डायग्राम आहे, त्यापासून येतो व्होल्टेज ट्रायंगल करंट आयने डिवाइड केले की इम्पेडन्स ट्रायंगल, करंट आयने मल्टिप्लाय केले की पॉवर ट्रायंगल. हेच मी तुम्हाला आरएल मध्ये सांगितलं, आरसी मध्ये सांगितलं, आता आरएलसी सिरीज मध्ये पण सांगितलं. त्यात काय अडचण आहे का सांगा, बोला पटपट, आपल्याला जायचं पुढे अजून. नाही सर. ठीक आहे. तर आता पहिली केस होती एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी. हे जास्त आहे, हे कमी आहे. हे जास्त आहे, हे कमी आहे. ही पहिली केस होती. यात तुम्हाला काय विचारायचं आहे ते सांगा. नो सर. ठीक आहे. तर आता बोला. आवाज आदित्य शिकरे स्पीकर ऑन आहे तुमचा, बंद करा. लक्ष द्या वर्गात. एवढं ओरडून सांगितलं तरी तुम्ही तुमचं चालू आहे. बाकीचं नंतर काय असेल तुमचे घरचे प्रॉब्लेम. ठीक आहे. तरी पहिली केस होती एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी, म्हणून व्हीएन ग्रेटर दॅन एक्सी. आता ही झाली पहिली केस. आता दुसरी केस आपण पाहूया. त्यात कोणाला काय विचारायचंय का? नो सर. ठीक आहे. नाही सर. एक स्क्रीनशॉट काढतो, म्हणजे आपल्याला ग्रुपला पाठवता येईल. ठीक आहे. आता आपण दुसरी केस पाहूया. साखर जास्त झाली पहिली केस. आता लिंबू जास्त झालं तर काय होईल दुसरी केस. तर दुसरी केस समजून घ्या. दुसऱ्या केसमध्ये ठीक आहे. आता ही तुलनात्मक आपण काय करूया, हे एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी, तर आपल्याला ही पहिली केस मिळते. आता दुसऱ्या केसमध्ये एक्सेल लेस दॅन एक्सी, एक्सेल लेस दॅन एक्सी. तर बघूया. बघा, एक्सेल लेस दॅन एक्सी असं जर असेल तर आय इंटू एक्सेल इज लेस दॅन आय इंटू एक्सी. आय इंटू एक्सेल म्हणजे व्हीएल लेस दॅन आय इंटू एक्सी म्हणजे व्हीसी. म्हणजे कुठलं हे कमी आहे आणि खालचं जास्त आहे.
काढूया आता हा करंट आय, हे तुमचं VL, हा VL कमी आहे, VL कमी आहे, VL लेस दॅन VC आणि VC जास्त आहे, हा VC जास्त आहे, VC जास्त आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, हा पण अँगल 90 डिग्री आहे आणि म्हणून हा अँगल येतो 180 आणि 180 डिग्री म्हणजे एकमेकाला ऑपोजिट असतात, हे वरच्या दिशेने हे खालच्या दिशेने 180 डिग्री फेज डिफरन्स आहे. इथं VL जास्त होता, इथं VL कमी आहे, इथं VL कमी आहे, हे 5 आहे, समजा VL ची किंमत आहे 5 आणि VC ची किंमत आहे 10. 10 म्हणून खालच्या दिशेने वळत आहेत, 5 म्हणून वरच्या दिशेने वळत आहेत. तर आता कुठल्या दिशेनं रस्सी म्हणजे खेचली पाहिजे, कुठल्या दिशेनं रिझल्ट येईल बोला. VC VCच्या दिशेनं, इकडे जास्त फोर्स आहे म्हणून खालच्या दिशेने येणार, मग तेच इथे काढूया आपण आता. हे करंट आहे, हे VC कमी, VL जास्त आहे, हे VC जास्त आहे, VL कमी, तर खालच्या दिशेनं हा रिझल्टंट येईल, खालच्या दिशेनं रिझल्टंट हा जो रिझल्टंट आहे, एक जास्त होतं, हे कमी होतं म्हणून वर आला, आता हे कमी आहे, हे जास्त आहे म्हणून खालच्या दिशेनं हा रिझल्टंट आला. काय नाव द्यायचं त्याला, त्याला खालच्याला काय नाव द्यायचं बोला, कुठलं जास्त आहे, VC मायनस VL, हे जास्त आहे, हे कमी आहे म्हणून खालच्या दिशेनं आलं, हे 5 आहे, हे 10 आहे, 10 मधून 5 आलं, VC मायनस VL ही किंमत आली 5, हे कमी हे जास्त आहे म्हणून खालच्या दिशेनं आलं. आता VR आहे कसाच आहे, VR आहे कसाच आहे, हे आहे पाणी, हे आहे साखर, हे आहे मीठ, मीठ हे लिंबू जास्त पडलं म्हणून खालच्या दिशेनं आंबट झालंय. आता कसं काढायचं हे, याचा रिझल्टंट डायगोनल पूर्ण करतात, आयत पूर्ण करायचा आणि त्याचा डायगोनल असतो. दिस इज द व्होल्टेज V, हे व्होल्टेज V आहे, हे व्होल्टेज VR, VL आणि VC मध्ये डिवाइड झालं, तर हा हे जे डिवाइड झालेलं व्होल्टेज आहे हे कसं काढायचं, VR बेस आहे आणि VL VC मायनस VL, आता खालच्या दिशेने VC मायनस VL, तर हा VC मायनस VL हे एकमेकाला पॅरलल आहे, VC मायनस VL, VC जास्त आहे, VL कमी, VC जास्त आहे. दुसऱ्या केसमध्ये केस नंबर 2 VC मायनस VL खालच्या दिशेने आलं, खालच्या दिशेने, आणि आता हा जो अँगल आहे काय हे व्होल्टेज आहे आणि हे करंट आहे, सांगा हे व्होल्टेज, हा फ्लाइट व्होल्टेज आणि हा सर्किट मधला करंट. आता करंट पुढे का पाठीमागे आहे, व्होल्टेजच्या पुढे करंट आहे का पाठीमागे करंट आहे, पुढे पुढे आणि पुढे असेल तर प्लस, पुढे असेल तर प्लस, इथं व्होल्टेज पुढे आहे आणि करंट पाठीमागे आहे म्हणून मायनस. फेज अँगल निगेटिव्ह असतो, व्होल्टेज पुढे करंट पाठीमागे असतं की निगेटिव्ह. आता व्होल्टेजच्या पुढे करंट आहे, हे व्होल्टेज आहे त्याच्या पुढे करंट आहे म्हणून हा प्लस, व्होल्टेजच्या पुढे करंट असला की प्लस, व्होल्टेजच्या मागे असला की मायनस. त्याला म्हणतात फेजर डायग्राम ऑफ RLC सिरीज सर्किट, फेजर डायग्राम ऑफ RLC series circuit. When XL is less than XC, इथे काय लिहायचं, XL is greater than XC. हे सगळं पॉझिटिव्ह कडे गेलं का, तर VL जास्त आहे म्हणून पॉझिटिव्हला, आणि इथं VC जास्त आहे म्हणून निगेटिव्हला, एक्स ऍक्सिसच्या खालच्या बाजूला. हा फरक तुम्ही लक्षात ठेवा, हा फरक जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल
त्यावेळेला पुढचं सगळं ऑटोमॅटिकली तुमचं व्यवस्थित येईल. यात काय अडचण आहे का सांगा? बोला. No, sir. एक्सेल म्हणजे हे कमी आहे, इंडक्टर पॉवरफुल नाही, आता कॅपॅसिटर पॉवरफुल आहे आणि म्हणून हे आरसी सिरीज सर्किट सारखं हे सर्किट वापर हे ऍक्ट होतं. कॅपॅसिटर पॉवरफुल आहे, कॅपॅसिटर रिअल डीसी जास्त आहे, रिअल कमी आहे आणि म्हणून रिझल्ट डीसी मायनस रिअल निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये येतो. वेळा आहे त्याचा पॅराग्राफ पूर्ण केला तर हे व्ही हे व्हीसी मायनस रिअल आणि हे व्ही आर. तर याच्यापासून जो ट्रायंगल मिळतो त्याला व्होल्टेज ट्रायंगल असं म्हणतात. काय आहे व्होल्टेज ट्रायंगल? व्ही आर. बेस हाईट काय आहे? व्हीसी मायनस व्हीएल आणि डायगोनल काय आहे? व्ही. अँगल फाय. फाय इज द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. त्याला व्होल्टेज ट्रायंगल ऑफ द आरएलसी सिरीज सर्किट. व्हेन काय म्हणायचं याला? कधीचा हा कधीचा आणि हा कधीचा. वरचा ट्रायंगल कधीचा आहे? व्हेन सांगा, बोला. हा वरचा ट्रायंगल कुठली केस आहे? काय केस आहे? इंडक्टर पॉवरफुल आहे, एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सेल. आता दुसऱ्या केस मध्ये एक्सेल इज लेस दॅन एक्सेल. एक्सेल इज लेस दॅन एक्सी. त्याला काय म्हणायचं? एक्सेल इज लेस दॅन एक्सीचा पॉवर ट्रायंगल. त्याला म्हणतात व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगल कधी? एक्सेल लेस दॅन एक्सेल. हा एक्सेल ग्रेटर दॅन एक्सेल. समजतंय का दोन्ही मधला फरक? हा एक्स ऍक्सिसच्या वर आहे, हा एक्स ऍक्सिसच्या खाली. हो का नाही? हो सर. तर हा फरक नीट लक्षात ठेवा. हा फरक महत्वाचा आहे. हा फरक जर तुम्ही नीट लक्षात ठेवला तरच तुम्हाला उत्तर लिहिता येईल. जर कॅपॅसिटर स्ट्रॉंग असेल तर एक्स ऍक्सिसच्या खाली, इंडक्टर स्ट्रॉंग असेल तर एक्स ऍक्सिसच्या वर जाते. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. मग पुन्हा आता हे व्ही आय म्हणजे काय? आता हे व्ही आहे, त्याला तुम्ही व्ही म्हणजे आय इंटू झेड, व्ही आर म्हणजे आय इंटू आर आणि व्हीएल म्हणजे आय कंसात एक्सेल मायनस एक्सी. एक्सेल मायनस एक्सी. त्याला प्रत्येकाला जर तुम्ही करंट आय ने डिवाइड केलं तर जो ट्रायंगल मिळतो तो कसा ट्रायंगल मिळणार बघा. हे काय आहे? आय इंटू आर डिवायडेड बाय आय. काय येणार उत्तर? आर. इथं काय आहे? आय कंसात आय एक्सेल एक्सी मायनस एक्सेल, एक्सी मायनस एक्सेल. आय एक्सी मायनस एक्सेल डिवायडेड बाय आय. इथं येतं एक्सी मायनस एक्सेल, एक्सी मायनस एक्सेल. ही झाली ही बाजू. आणि डायगोनल मध्ये काय येते बघा? डायगोनल मध्ये हा जो आय आहे, आय इंटू झेड डिवायडेड बाय आय. हे आय गेलं उत्तर झेड. हे आय आलं उत्तर आलं आर. आणि आय इंटू एक्सेल मायनस एक्सी डिवायडेड बाय आय हे उत्तर आलं एक्सी मायनस एक्सेल. तर त्याला इम्पिडन्स ट्रायंगल असं म्हणतात. त्या ट्रायंगलला काय म्हणतात? इम्पिडन्स ट्रायंगल. कधी जाऊन एक्सेल लेस दॅन एक्सेल. सगळं एक्स ऍक्सिसच्या खाली येते सगळं एक्सेल मायनस एक्सेल. आणि मग परत या सगळ्या गोष्टी आपण रिपीट केल्या लक्षात आहे. बेस ऑफ द ट्रायंगल इज रेजिस्टन्स. हाईट ऑफ द ट्रायंगल इज द डिफरन्स बिटवीन इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स अँड इंडक्टिव्ह रिएक्टन्स. त्यालाच आपण एक्स असं म्हणतो. एक्स इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी. एक्स म्हणजे टोटल रिएक्टन्स. एक्स इज इक्वल टू एक्सी मायनस एक्सेल खालच्या बाजूला. आणि जेड इम्पिडन्स. त्याला काय म्हणतात? इम्पिडन्स ऑफ द ट्रायंगल. इम्पिडन्स म्हणजे तिघांनी एकत्रित केलेला विरोध. कधी? कॅपॅसिटर स्ट्रॉंग असताना, म्हणून खालच्या बाजूला. हे इंडक्टर स्ट्रॉंग असतात वरच्या बाजूला. ते आहे
impedance triangle where XL is less than XC. Capacitors नाव आहे म्हणून हा ट्रायंगल येतो त्याला impedance triangle when XL is less than XC. बोला यात काय अडचण आहे ते सांगा. त्याच्यापासूनच हा ट्रायंगल मिळतो. फक्त करंट I ना आपण सगळ्या बाजूला I into R divided by I पाहिलं R. I into XL minus XC minus XL divided by I इथं आलं XC minus XL आणि I into Z divided by I इथं आलं Z. समजतंय का? हो सर. त्याच्यासारखंच आहे. इथं व्होल्टेज पासून आपण इम्पिडन्स ट्रायंगल तयार केला होता. करंट I ने डिवाइड केलं व्होल्टेज ट्रायंगल आलं. हा झाला व्होल्टेज, हे हा झाला व्होल्टेज ट्रायंगल, हा झाला इम्पिडन्स ट्रायंगल. आणि परत तुम्हाला कुठलाही ट्रायंगल एक्सप्लेन करामध्ये की त्याची बेस काय आहे. बेस इज द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. हाइट इज द difference between the voltage across capacitor and inductor is minus 1. Diagonal is the applied voltage V. A voltage triangle. The angle between VR and BC minus VA is 90 degree. So it is right angle triangle. The angle between VR and V is the phase angle phi. Where phi is the angle between voltage and current. Phi is the angle between voltage and current. इथला phi positive आहे, negative आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे म्हणून निगेटिव्ह. व्होल्टेजच्या पुढे करंट आहे म्हणून पॉझिटिव्ह. तर हे असं एक्सप्लेन करायचं. काय नाही, या बेस काय आहे तर हे व्होल्टेज ट्रायंगल मध्ये व्होल्टेजेस असतात. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर अँड इंडक्टर यातला फरक डिफरन्स आणि हे टोटल व्होल्टेज. तर हे झालं व्होल्टेज ट्रायंगल. आता इम्पिडन्स ट्रायंगल मध्ये काय असतं, बेस हा रेजिस्टन्स असतो, हाईट हे रिॲक्टन्स असते एक्स आणि डायगोनल हा इम्पिडन्स असतो. डायगोनल हा इम्पिडन्स असतो. त्यामुळे जर तुम्हाला पेपर मध्ये एमसीक्यू मध्ये विचारलं इन द इम्पिडन्स ट्रायंगल कुठलाही असू नको, तर इन द इम्पिडन्स ट्रायंगल बेस ऑफ द ट्रायंगल इज रेजिस्टन्स. हाईट ऑफ द ट्रायंगल ए मध्ये म्हणतो बेस ऑफ द ट्रायंगल इज रेजिस्टन्स. हाईट ऑफ द ट्रायंगल इज द रिॲक्टन्स and diagonal of the triangle is the impedance. आणि D मध्ये A मध्ये बेस म्हणजे रेजिस्टन्स, B मध्ये हाईट म्हणजे रिॲक्टन्स, C मध्ये C चॉईस डायगोनल इज द impedance आणि D मध्ये ऑल ऑफ द अबव. D मध्ये ऑल ऑफ द अबव. काय उत्तर बरोबर काय लिहिणार आहे काय लिहिणार, काय उत्तर बरोबर आहे सांगा. रिपीट सांगा सर. बघा जर एमसीक्यू मध्ये विचारलं इन केस ऑफ इम्पिडन्स ट्रायंगल, इन केस ऑफ इम्पिडन्स ट्रायंगल बेस इज रेजिस्टन्स, हाईट इज रिॲक्टन्स, हाईट इज रिॲक्टन्स अँड डायगोनल इज इम्पिडन्स. ए मध्ये म्हणतात रेजिस्टन्स, बी केस मध्ये म्हणतील रिॲक्टन्स आणि सी मध्ये म्हणतील इम्पिडन्स आणि डी मध्ये म्हणतील ऑल ऑफ द अबव. बोला खरं आहे का नाही, हे का खोटं आहे. एमसीक्यू मध्ये काय विचारतात की इम्पिडन्स ट्रायंगलचा बेस रेजिस्टन्स आहे का, ए बी हाईट रिॲक्टन्स आहे का, सी मध्ये डायगोनल इम्पिडन्स आहे का, आहे का नाही हे खरं. डी ऑल ऑफ द अबव. कुठलं उत्तर लिहिणार तुम्ही, डी उत्तर लिहावं लागेल. ऑल ऑफ द अबव हे सगळं खरं आहे, बरोबर आहे का. तुम्ही एमसीक्यू झालेत ना, तर अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न पेपर मध्ये विचारले जातील. त्यामुळे हे जर तुम्ही समजून नाही घेतलं इम्पिडन्स ट्रायंगल म्हणजे काय, व्होल्टेज ट्रायंगल म्हणजे काय, पॉवर ट्रायंगल म्हणजे काय, हे तर म्हणजे हाईट ऑफ द ट्रायंगल, बेस ऑफ द ट्रायंगल इज रेजिस्टन्स, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. इम्पिडन्स हाईट ऑफ द ट्रायंगल, हाईट ऑफ द ट्रायंगल इज द डिफरन्स बिटवीन व्होल्टेज बिटवीन कॅपॅसिटर अँड इंडक्टर. बरोबर आहे. आणि डायगोनल इज द टोटल अप्लाइड व्होल्टेज आणि डी मध्ये ऑल ऑफ द अबव. तर ऑल ऑफ द अबव बरोबर राहणार आहे त्याच्यामध्ये. समजतंय का. हो सर. हा तर अशा टाईपचे प्रश्न फिरवतील त्याच्यामध्ये, पण तुम्हाला समजलं तर पाहिजे. यात काय अडचण आहे का सांगा. नाही सर. हा शरीर टाके जरा स्क्रीनशॉट टाका बरं. हो सर टाकते.
कारण आता 70 मुलं राहिली 75 होती मग अशी 5 जणाला काय जास्त झालं काय माहित नाही. एवढं आता तळमळीने शिकवून पण मुलं ड्रॉप होत आहेत. टाका 5 मुलं. कुठली गेली 5 काय माहित. स्क्रीनशॉट टाका. त्यांना आपल्या अभ्यासापेक्षा बाहेरचं काहीतरी महत्वाचं आहे. टाकलं ना? डांगे टाकलं का? हो सर टाकते. टाका. तर ही दुसरी केस आहे याच्यामध्ये. त्याला फेजर डायग्राम म्हणतात. एक्सेल लेस देन एक्सी. व्होल्टेज ट्रायंगल एक्सेल लेस देन एक्सी. इम्पेडन्स ट्रायंगल व्होल्टेज लेस देन एक्सेल लेस देन एक्सी. आता ह्यातनच पॉवर ट्रायंगल तयार होईल. काय असतं? व्ही आर करंट आय ने गुणलं की आय इंटू व्ही आर त्याला म्हणतात बेस. इथं आहे आय अंशात पीसी मायनस व्हीएल. पीसी मायनस व्हीएल आणि डायगोनल पी इंटू आय. पी इंटू आय झालं पॉवर ट्रायंगल. त्या व्होल्टेज ट्रायंगलला करंट आय ने हे होतं. बेस काय होता? व्ही आर. व्ही आर ला आय ने गुणलं तर आय इंटू व्ही आर. त्या पीसी मायनस व्हीएल आहे व्होल्टेज ट्रायंगलची. तर पीसी मायनस व्हीएल गुणिले आय हे झालं इमॅजिनरी पॉवर. आणि व्ही आय कॉस काय? व्ही इंटू आय ही आहे ऍपरंट पॉवर. सोर्स पासून घेतलेली पॉवर व्ही आय. दिस इज अँगल फाय. एस इज इक्वल टू व्ही आय. पी म्हणजे रिअल पॉवर. किती घेतलेली पॉवर एवढी. खर्च झालेली पॉवर मशीन पॉवर केली व्ही आय कॉस ऑफ फाय. सगळीकडे लक्षात ठेवा. व्ही आय कॉस ऑफ फाय बेस असतो. व्ही आय साइन ऑफ फाय हाईट असते. व्ही आय साइन ऑफ फाय. व्ही आय साइन ऑफ फाय ही आहे हाईट. त्याला म्हणतात इमॅजिनरी पॉवर. साइन म्हणजे की इमॅजिनरी पॉवर. डायगोनल असतो व्ही आय त्याला म्हणतात ऍपरंट पॉवर. सोर्स कडनं एमएससीबी कडनं घेतलेली एकूण पॉवर ऍपरंट पॉवर. हे वापरलेली पॉवर ट्रू पॉवर म्हणतात. ट्रू पॉवर. घेतली एवढी वापरली एवढी परत केली एवढी. तर हा जो ट्रायंगल आहे याला पॉवर ट्रायंगल असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? पॉवर ट्रायंगल ऑफ आरएलसी सिरीज सर्किट. व्हेन एक्सेल इज लेस दॅन एक्सी. एक्स ऍक्सिसच्या खाली म्हणजे की एक्सेल लेस दॅन एक्सी. एक्सी प्रिडॉमिनंट आहे. कॅपॅसिटर पॉवरफुल आहे म्हणून एक्स ऍक्सिसच्या खाली आलेले असते. आणि एक्स ऍक्सिसच्या वरती त्याला म्हणतात एक्सेल इंडक्टर पॉवरफुल आहे. कॅपॅसिटर कमी पॉवर आहे. तर हे अशी याचे हे 2 प्रकार आपण पाहिले. त्याच्यामध्ये कोणाला काय विचारायचं सांगा. काय विचार एक्सप्लेन करताना the base of the triangle is the true power P. Height of the triangle is the imaginary power Q. And diagonal of the triangle is the apparent power S. Is the apparent power S. सगळीकडे एकच आहे. नेहमी बेस असते ट्रू पॉवर. हाईट असते इमॅजिनरी पॉवर. आणि ट्रायंगल डायगोनल असतो ते टोटल पॉवर टेकन फ्रॉम द सोर्स apparent पॉवर. तेच सगळीकडे ट्रू आहे. त्यामुळे तुम्हाला जर एमसीक्यू मध्ये विचारलं बेस ऑफ द पॉवर ट्रायंगल इज काय लिहिणार? ट्रू पॉवर. हाईट ऑफ द ट्रायंगल पॉवर ट्रायंगल इज इमॅजिनरी पॉवर. बी मध्ये येणार. सी ऑप्शन काय राहणार? डायगोनल ऑफ द ट्रायंगल इज apparent पॉवर. आणि डी ऑल ऑफ द अबव इज ट्रू. ऑल ऑफ द अबव इज ट्रू. काय उत्तर लिहायचं याच्यामध्ये? बोला काय उत्तर लिहिणार पॉवर ट्रायंगलला? ऍपरंट पॉवर. हा बोला की. या एक ऑप्शन मध्ये काय राहणार? बेस ऑफ द पॉवर ट्रायंगल इज ट्रू पॉवर. करेक्ट. हाईट ऑफ द ट्रायंगल इज इमॅजिनरी पॉवर. हे पण करेक्ट.
आणि डायगोनल ऑफ द ट्रायंगल इज द अपॅरंट पॉवर, हे पण खरं आहे. आणि त्यामुळे डी ऑल ऑफ द अबव इज ट्रू. कुठलं उत्तर लिहिलं? ट्रू पॉवर. ऑल ऑफ द अबव, डी उत्तर बरोबर आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे असं प्रश्न विचारले जातील. तुम्हाला कळलं का नाही हे समजण्यासाठी, इन पॉवर ट्रायंगल द बेस इज ट्रू पॉवर, हाईट इज इमॅजिनरी पॉवर and diagonal is apparent power. It is true? Yes. D मध्ये म्हणतात all of the above is true. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपण दोन केसेस पाहिल्या. त्यामध्ये कुणाला काय विचारायचे तर विचारा, पटपट विचारा. बोला मुलांनो. नाही सर. हा, आता याचा एक फोटो काढतो आणि आपण तिसरी केस सोपी आहे, त्यात काय अडचण नाही. तिसऱ्या केस मध्ये एक्सेल इज इक्वल टू एक्सी, ते आपण पाहूया. ठीक आहे. आता आपण ह्या दोन केसेस, तिसरी केस मी तुम्हाला खाली थोडक्यात समजावून सांगतो. तिसऱ्या केस मध्ये बघा आता काय काय आहे घडतंय बघा. तिसऱ्या केस मध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर सेम पॉवरचे आहेत, त्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल करतात आणि रेजिस्टरची पॉवर राहते. बघा आता तिसरी केस मी इथं दाखवतो. एक्सएल इज इक्वल टू एक्सी, हे एक्सएल आणि एक्सी सारखं आहे. तर काय होईल बघा आता इथं, हा आहे तुमचा हा करंट आय, एक करंट आय इथे काढला. VL काढतो आता. हा VL ची किंमत आहे समजा 5 आणि VL आणि एक्सेल XC सारखा आहे म्हणून VL इज इक्वल टू DC. VL इज इक्वल टू DC. मग आता हे जे VC आहे, VC पण 5 आहे. जेवढा VL आहे तेवढाच VC आहे. तिसऱ्या केस मध्ये काय आहे, तिसरी केस जी आहे, तिसऱ्या केसला काय म्हणलं आपण, इथं हे जास्त होतं, हे कमी होतं. दुसऱ्या केस मध्ये वरचा पार्ट कमी होता, खालचा जास्त होता. आता तिसऱ्या केस मध्ये दोन्ही सारखे आहेत, VL आणि VC दोन्ही पण सारखे आहेत. 5 मुलं वरच्या बाजूला खेचत आहेत, 5 मुलं खालच्या बाजूला खेचत आहेत अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर रिझल्टंट काय होईल, काय होणार रिझल्टंट? समान. एकमेकाला कॅन्सल करणार, हलणारच नाही ती रस्सी जागेवर, आणि म्हणून हे एकमेकाला कॅन्सल. VL आणि VC, VL इज इक्वल टू VC. त्यामुळे VL मायनस VC किती येणार? VL मायनस VC. बघा, VL इज इक्वल टू VC, त्यामुळे VL मायनस VC इज इक्वल टू 0. तिसऱ्या केसमध्ये हे एकमेकाला कॅन्सल करतील आणि शिल्लक काय राहील मग? फक्त VR आणि I हे दोन एकमेकाला कॅन्सल करतील आणि शिल्लक राहील फक्त VR आणि हा I. त्यांनी एकमेकाला कॅन्सल केलं, वरची खालची बाजू कॅन्सल झाल्या आणि म्हणून हा इथं 0. वर पण काढायचं नाही, खाली पण काढायचं नाही. इथं हे जास्त होतं म्हणून आपण खाली आलो, इथं वरचा भाग जास्त होता म्हणून वर आलो. इथं दोन्ही सारखे आहेत म्हणून फक्त एवढाच पार्ट करतात, हे एकमेकाला कॅन्सल करतात. एक्सेल इज इक्वल टू एक्सेल, VL इज इक्वल टू VC, they cancel each other and only VR is remaining. आता हे व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत आहे म्हणून फेज अँगल 0 असतो. I ची किंमत काय असते? 0 असते. आणि हे रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये फक्त 2 असते. या केस मध्ये सर्किट, टोटल सर्किट याचा विचारच होणार नाही. सर्किट रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होईल. कसं रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होईल? इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे एकमेकाला कॅन्सल करतात. हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज एकमेकाला कॅन्सल करेल आणि फक्त VR राहील, फक्त VR राहील. आणि त्यामुळे ट्रायंगल तयार होत नाही. एक्सेल इज इक्वल टू एक्सी, ट्रायंगल तयार होत नाही.
हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतात. हे 5 दोन्ही एकमेकाला कॅन्सल आणि मग राहतं काय फक्त VR into I आणि म्हणून हे सर्किट रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. हे सर्किट रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. जर VM जास्त असेल, XL जास्त असेल तर सर्किट RL सारखं ऍक्ट होतं. R आणि L उपयोगात येतात. R आणि L. जर कॅपॅसिटर जास्त असेल तर RC सर्किट ऍक्ट होतं. हे RC. आणि जर XL आणि XC सारखे असतील, हे दोन्ही पॉवर सारखे असतील पॉवर, तर सर्किट फक्त रेजिस्टर टाइप ऍक्ट होतं. सर्किट रेजिस्टर टाइप ऍक्ट होतं. फक्त प्युअर रेजिस्टर आहे असं हे सर्किट ऍक्ट होतं. या 3 केसेस आहेत. पहिली केस सर्किट इंडक्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. त्याच्यामुळं हे जास्त आहे म्हणून इथे येतं इंडक्टिव्ह टाइप. पहिल्या केसमध्ये कधी XL greater than XC. दुसऱ्या केसमध्ये XL less than XC आणि म्हणून हे कॅपॅसिटिव्ह टाइप. सर्किट कसं ऍक्ट होतं? कॅपॅसिटिव्ह टाइप. RC सिरीज सारखं, R आणि C सिरीज असं हे सर्किट ऍक्ट होतं. इथं इंडक्टिव्ह टाइप XL greater than XC आणि म्हणून त्याला इंडक्टिव्ह टाइप RL सिरीज सर्किट. RL सिरीज सर्किट सीचा विचारच होत नाही त्याच्यामध्ये. RL सिरीज सर्किट सारखं ऍक्ट होतं. RC सिरीज सर्किट सारखं खाली ऍक्ट होतं. आणि तिसऱ्या केसमध्ये ज्यावेळेला XL आणि XC सारखेच असतात त्यावेळेला VL आणि VC सारखे होतात आणि म्हणून सर्किट हे फक्त रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. VL VC एकमेकाला कॅन्सल करतात आणि सर्किट फक्त रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं आणि म्हणून या केसमध्ये रेझिस्टिव्ह टाइप सर्किट ऍक्ट होते. या सर्किटमध्ये असे ट्रायंगल तयार होत नाही. VL is equal to VC, XL is equal to XC, XL is equal to XC, VL is equal to VC. Then the circuit acts as a resistive type only. सर्किट फक्त रेझिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. यात काय अडचण आहे का विचारा? बोला. नाही सर. ठीक आहे. तर अशा ह्या 3 केसेस आहेत RLC मध्ये. जर इंडक्टर जास्त असेल तर इंडक्टिव्ह टाइप, कॅपॅसिटर जास्त पॉवरफुल असेल तर कॅपॅसिटिव्ह टाइप आणि दोन्ही सारखे असतील पॉवर तर रेझिस्टिव्ह टाइप. अशा 3 केसेस आपल्याला या सर्किटमध्ये पाहायला मिळतात. आता ह्या सर्किटचा जो क्वालिटी फॅक्टर म्हणून शेवटचा पॉइंट आहे Q. Q म्हणजे काय? क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय? पॉवर स्टोर्ड इन सर्किट. पॉवर स्टोर्ड पर सायकल इन सर्किट to the divided by power wasted per cycle in circuit. या सर्किट मध्ये पॉवर स्टोर कुठे होते? इंडक्टर आणि कॅपॅसिटर. पॉवर स्टोर होते इंडक्टर आणि कॅपॅसिटर मध्ये. वेस्ट कुठे होते? रेझिस्टर मध्ये. आणि म्हणून इथे लिहितात XL minus XC. XL पॉवर स्टोर इंडक्टर मध्ये आणि कॅपॅसिटर मध्ये XL minus XC divided by R. रेझिस्टर मध्ये ती पॉवर वाया जाते आणि म्हणून क्वालिटी फॅक्टर ऑफ दिस RLC series circuit Q is equal to XL minus XC divided by R. XL minus XC divided by R. त्यात काय अडचण आहे का विचारा? क्वालिटी फॅक्टर म्हणजे सर्किट मधले कुठले कंपोनेंट पॉवर स्टोर करतात. तर आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर पॉवर स्टोर करतात. तर XL minus XC हे वरच्या बाजूला आलं आणि पॉवर रेजिस्टर स्टोर करत नाही. त्याच्यामध्ये वेस्ट होते पॉवर आणि म्हणून ते डिनॉमिनेटरला येतं. XL minus XC divided by R. त्याला म्हणतात पॉवर स्टोअर्ड पर सायकल XL minus XC आणि पॉवर वेस्टेड पर सायकल R. XL minus XC. Q is equal to XL minus XC divided by R. आपण RL सिरीज सर्किट मध्ये पाहिलं होतं XL divided by R. त्याच्यामध्ये XC नव्हतं, RL असेल, C नव्हतं म्हणून हे 0. XL by R. RC मध्ये काय होतं? XL नव्हतं, XC divided by R. आणि याच्यामध्ये RLC मध्ये XL minus XC divided by R. हे क्वालिटी फॅक्टर असं त्याला म्हणतात.
बोला काय अडचण आहे सांगा. बोला. नाही डांगे सर. पाठवलं का स्क्रीनशॉट? हो सर, टाकलाय तुम्हाला स्क्रीनशॉट. ओके ओके. बर, काय अडचण आहे का सांगा. नाही सर. नाही सर. तुम्ही जर ओळीने एकेका मी सगळे तुम्हाला हे पाठवतो, नोट्स पाठवतो. ज्या वेळेला तुम्हाला वेळ आहे त्यावेळेला शनिवार रविवारी वगैरे व्यवस्थित उतरून काढा तुम्ही तुमच्या वही कुठं. तेच आपण ट्रिपल बी म्हणून ऍक्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते नीट लिहून काढा, तर तुम्हाला ह्यातले फरक लक्षात येतील. मी सांगून उपयोग नाही. मी सांगितलं आता तुम्हाला समजतं असं वाटतंय, पण ज्या वेळेला तुम्ही घरी जाल आणि स्वतः थोडे नोट्स लिहून काढा, त्याच वेळेला तुम्हाला हे क्लिअरली समजेल. बोला, याच्यामध्ये काय अडचण आहे का सांगा. नाही सर. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. आपल्याला दिवाळीमध्ये दोन दिवस आपल्या लेक्चर गुरुवार शुक्रवार करता आलं नाही आणि तुमच्या परीक्षा चालू होत्या मागच्या आठवड्यात, त्यामुळे आपल्याला करता आलं नाही. त्यामुळे आपले 2 आठवडे वाया गेले. जर आपण दुसऱ्याचे लेक्चर, मी आंधसरला रिक्वेस्ट करून पहिलं लेक्चर घेतलं म्हणून आपण हे सगळं क्लिअर करू शकतो आज. नाहीतर आज अर्ध घेतलं, उद्या अर्ध घेतलं तर लिंक लागत नाही. आणि म्हणून एक सर्किट आपल्याला हे आयएलसी पूर्ण करताना हे सगळे मुद्दे कंपॅरेटिव्हली एकमेकांसमोर आपल्याला मांडता आले पाहिजे. एल जास्त आहे, एक्स म्हणजे इंडक्टर काय हे वरच्या बाजूला, कॅपॅसिटर पॉवरफुल आहे खालच्या बाजूला, आणि दोन्ही सारखे पॉवरचे आहेत तरी तिसरी केस. ते दोन्ही एकमेकाला कॅन्सल होते आणि फक्त रेझिस्टिव्ह टाईप सर्किट ऍक्ट होतं. पहिल्या केसमध्ये इंडक्टिव्ह टाईप ऍक्ट होतं, म्हणून पॉवर फॅक्टर असतो लॅगिंग, इतर पॉवर फॅक्टर असतो लीडिंग. व्होल्टेजच्या पुढे करंट आहे, हाय पॉझिटिव्ह आहे, त्याला लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणतात. इतर व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे, त्याला हायची किंमत मायनस आहे म्हणून याला लॅगिंग पॉवर फॅक्टर असं म्हणतात. इथे काय म्हणतात, पहिल्या केसला लॅगिंग पॉवर फॅक्टर. कशामुळं? बिकॉज I is negative. I is negative. पहिल्या केसमध्ये. आणि तर लीडिंग पॉवर फॅक्टर हाय कशामुळं? बिकॉज I is पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह कधी असतो? व्होल्टेजच्या पुढे करंट असेल पॉझिटिव्ह, व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असेल निगेटिव्ह. हाय निगेटिव्ह लॅगिंग म्हणतात आणि हाय पॉझिटिव्ह लीडिंग पॉवर फॅक्टर असं म्हणतात. त्यात काय अडचण आहे का सांगा. बोला. नाही सर. आता मग ह्याचे जे आहेत बघा, पहिल्या केसमध्ये काय होईल, हे व्होल्टेज. पहिल्या केसमध्ये P इज इक्वल टू Vm sin ओमेगा टी हे आहे व्होल्टेज, आणि करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. हा पाठीमागे आहे करंट, हा करंट पाठीमागे आहे. ही आली वेव्हफॉर्म, पहिल्या केसची वेव्हफॉर्म. पहिल्या केसचा फेजर डायग्राम कसा काढणार? हे आहे करंट I इज इक्वल टू Im sin ओमेगा टी, Im sin ओमेगा टी मायनस फाय. कशामुळे मायनस लिहिलं? इंडक्टिव्ह टाईप सर्किट आहे. हे झालं एक. आणि त्यातला हे व्होल्टेज असेल तर व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो, त्याला म्हणतात फेजर डायग्राम. दिस इज मायनस फाय. हे आहे वेव्हफॉर्म, दिस इज फेजर डायग्राम. हे RL मध्ये तुम्ही हेच पाहता, RL सर्किट मध्ये हे फक्त फायची किंमत RL मध्ये इथं मायनस फाय राहते. इथं लक्षात येते का? व्होल्टेज 0 न काढलं आणि हा करंट हा फाय अँगलनं पाठीमागे आहे, फाय अँगलनं पाठीमागे आहे. हे फाय मायनस आहे, हे फाय, आणि हा फरक पण समजतंय का? ही केस पहिले हो सर. फेजर डायग्राम
करंट पाठीमागे आहे तिथे पाठीमागे फाय हे फाय पाठीमागे घेतलं. आता ह्या केस मध्ये करंट पुढे आहे कितीनं पुढे आहे फाय न पुढे. त्यामुळे आता बघा इथे काढतो की केस हे व्होल्टेज आहे व्होल्टेज V = Pm sin ओमेगा t. करंट लीडिंग आहे पुढे आहे करंट व्होल्टेजच्या पुढे करंट आहे कितीनं पुढे आहे फाय न पुढे आहे. ठीक आहे हे आहे फाय इथं पुढे आहे फाय. तर I = Im sin ओमेगा t प्लस फाय लिहायचं का मायनस फाय लिहायचं. पुढे आहे म्हणल्यानंतर काय लिहायचं Im sin ओमेगा t प्लस फाय. या बाजूला म्हणजे प्लस आणि या बाजूला म्हणजे मायनस. मायनस मध्ये ही दोन काढायची करंट आणि प्लस मध्ये तर या बाजूला सुरुवात करायची. हा पण फाय आहे इथे पण फाय आहे इथे पण फाय. हा फेज अँगल म्हणतो. पुढे रीडिंग आहे ही वेव्ह करंटची वेव्ह किती आहे. यात काय अडचण आहे का सांगा. काय अडचण आहे का. आणि त्याचा मग फेजर डायग्राम कसा काढणार की आहे व्होल्टेज V टोटल व्होल्टेज. तर हा जो करंट आहे हा करंट पुढे आहे बघा पुढे आहे का नाही व्होल्टेजच्या पुढे करंट. तिथं व्होल्टेज आहे व्होल्टेजच्या पुढे हा करंट आहे आणि याच्यामध्ये अँगल फाय. व्होल्टेजच्या पुढे करंट आहे फाय. हे व्होल्टेजच्या पुढे करंट फाय. फेजर डायग्राम त्याला म्हणतात वेव्ह फॉर्म. कधी एक्सेल लेस दॅन एक्स कॅपॅसिटर आहे एक्सेल ग्रेटर दॅन एक्स एक्सेल ग्रेटर दॅन एक्स. हे सगळं तुम्हाला RL मध्ये असंच आहे. RC मध्ये हीच फिगर आहे. पुन्हा पुस्तकात हे परत रिपीट केलेलं नाही पण तुम्हाला दोन्हीचे फरक लक्षात यावे. RL सिरीज सर्किट मध्ये ही फिगर आहे हे आणि हे. RC सिरीज सर्किट मध्ये ही फिगर हे आणि हे RC. त्यामुळे सर्किट कॅपॅसिटिव्ह टाइप ऍक्ट होतं तिथं सर्किट इंडक्टिव्ह टाइप ऍक्ट होतं आणि हे या ठिकाणी हे फक्त रेजिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. रेजिस्टिव्ह टाइप ऍक्ट होतं. तिथं कसं काढणार बघा इकडे लक्ष द्या. हे व्होल्टेज आणि करंट सुद्धा तिथूनच ओरिजिनेट होतो इन फेज. फायची किंमत 0 आहे का बघा. फायची किंमत 0 असते. फाय 0 दोन्ही 0 तो ओरिजिनेट होतात. हे आहे ही केस तिसरी केस. आणि त्याचं हे जर आहे व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत आहे. व्होल्टेज आणि करंट 3 फेज आहे. फाय 0 हे 3 फेज आहे. तर अशा ह्या 3 केसेस आहेत. तर ह्या मी समजून घेतलं तर समजलं घेतलं तर काहीही कळणार नाही. त्यामुळं मी ज्या नोट्स देतोय त्या नोट्स नीट कव्हर करा. समजतंय का. हो सर. आज पाठवतो नोट्स जरा लिहून काढा जेणेकरून तुमच्या आयडिया आणखी क्लिअर होतील. आणि त्यातही काय अडचण वाटली तर मला पुढच्या तासाला म्हणजे नेक्स्ट पुढच्या लेक्चरला वगैरे कधी आपण जेव्हा संपतो तास अशी 5 मिनिट शिल्लक असतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या शंका विचारा. बोला मुलांनो काय अडचण आहे का. नाही सर. ठीक आहे. आता मग आपण आज थांबूया इथं. पुढच्या तासाला उद्याच्या तासाला पुढे कंटिन्यू करूया. पुढच्या तासाला आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया. ठीक आहे. ही केस नंबर 3 इथं लिहितोय. केस 3 एक्सेल. ही आहे तिसरी केस. ही आहे पहिली केस आणि ही आहे दुसरी केस.
ठीक आहे, ह्याचा पण एक स्क्रीनशॉट काढून पाठवतो तुम्हाला. थांबूया, मी रेकॉर्डिंग बंद करतो. लेफ्ट झालं तर चालेल. कुठं जायचं यांच्या